ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. श्लोकाच्या लक्षापासून शेवटपर्यंत एक दीड पानच आहे का थोडं वाचून म्हणजे आपल्या दृष्टीनं सर्वाध्याय शिकायला. कुंडली गवरदा प्राप्य पुण्यकला शुचीनां श्रीमतां देवे योगप्रचोदयाये. देवे तवद्गते कैसे शैलमहालोकायसे. ते तो भावे अनायासे कैवल्यकामो भवते चिते अमोघ. अलौकिक गोविताई सांग कंटाळे मन. हा अंतरायो अवचिता का ओढवला सुलभता. गोविता पाठी जन्मे संसारी तरी सकळ धर्माच्या माहेरी. लांबा उघडे आगरी व्यवस्थेचा दया ते नीतिवंते चालिले. सत्यदूत बोलिले देखावे ते देखिले शास्त्रदृष्टी. वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निराचारू. सारा सार विचारू मंत्री दयाते. दयाच्या पुरी चिंता झाली ईश्वराची प्रतिव्रता. जया ते गृहदेवता आदी ऋषी. ऐशी पुण्याची आजुरी वाढी नदी सर्वस्वाची कुळवाडी. ये जन्मे तो सुरवाडी योगच्युतो अथवा योगिनामेव कुले भवति दीवान्. एतद्धि वृतपरं लोके जन्मशैलीशं तत्पदं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं. यतते च ततो भूयाः संस्थितो कुर्वन्नः अथवा ज्ञानाग्निहोत्री. ते परब्रह्मण्य श्रोत्री महासुखक्षेत्री आदिवंत. जे सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करी त्रिभुवनी. महाकाय उचित ते महाकान सुरेत. जे मोहे चित्त व्याकुळ माझे. इंद्रा वृद्ध दैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. मगपाशी सहस्तान दिसे वस्तुराव. देवांग तैसे जावे जे म्हणे भ्रांती वासले. आता काय निका फुले तेही नेणे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे. जे सका सर्वस्वागवे आम्हा शिकू. तू गुरु बंधू पिता तू आमची इष्टदेवता. तुझी रक्षिता आपली आमके. दैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अवधेरू. ही सरिता ते सागरू तेजी देवी. ना तरी अपत्या ते माये सांडून जरी जाये. तरी ते कैसे निजे हे कृष्णा. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुझे एका हासी. आणि बोलले जरी न मानसी मागील माझे. तरी उचित काय आम्हा जे न विजय ना धर्मा. हे धडकरी पुरुषोत्तमा सांगे आता. बरं 9 वर्षांनी ह्या विला 7वा अध्याय मागे ज्यावेळेला एकदा सुरू होती तेव्हा 23 जानेवारीला जानेवारी 8 97 साली या ओळीपर्यंत येऊन वाचन त्या दिवशी थांबची आठवण झाली सर 9 वर्ष गेली आपल्या किती वर्षी गेली आणि काय काय झालं हा महत्वाचा खरा प्रश्न आहे की मागे ज्या वेळेला हे निरूपण चालू होतं विवरणातला अभ्यास त्याला ह्या अध्यायाला बरोबर
ह्या ओळीला येऊन थांबायला 9 वर्ष झाली. आपला 6वा अध्याय आता अगदी संपत आला. शेवटच्या काही ओळी त्यातल्या ज्या आत्ता पाहिल्या त्या आपण पाहूच, त्यातलं काय सारांश किंवा कसं आहे, आणि नंतर मग सबंध अध्यायावर एकदम जर टाकू. आजची अपेक्षा अशी आहे की याच्या रुपयाने हा अध्याय हा सगळा 6वा तडीला जावा आणि 7व्याची सुरुवात करून ठेवलेली आहे, त्यांनी पुढे तशीच चालू ठेवावी. तर आत्ता ज्या ओव्या वाचल्या त्यापूर्वी आपण गेल्या वेळेला होतो त्याबद्दल जरा बोलू. एक तर आपण असं ठरवलं की प्रवास मोठा आहे, त्यामुळे शनई हळूहळू सावकाश, शनई म्हणजे सावकाश जाऊया, कारण प्रवास जरा जास्त मोठा आहे. मोठा म्हणायचं कारण असं की हा जो अध्याय आहे हा अशा पद्धतीनं माणसाचं जीवन विचारात घेतो. जर अगदी बरोबर आठवण आपल्याला होत असेल तर अलीकडच्या काळामध्ये अरविंदांनी जी मांडणी केली ती सर्व माणसाच्या सर्व जीवनाचा विचार करून केली. अनेकांची कल्पना अशी असते ना की परमार्थ म्हणजे आता भौतिक हे सगळं सोडणार, इकडचं सगळा घोटाळा होणार. आपल्या जवळच्या माणसाला वाटत नाही का, जवळच्या म्हणजे इथे येणाऱ्या नाही इथे येणाऱ्याला माहित असते काय ते, आलं तर कळेल त्याला, नाही तर कळेल कसं. पण जो येत नाही त्याला असं वाटतं की हे ज्ञानेश्वरी वगैरे म्हणजे आता बहुतेक जरा निवृत्तीची लक्षणं दिसत आहेत, बेरेच घेतली नाही म्हणजे मिळवली म्हणायला, किंवा आणखीन काहीतरी व्यवसाय बंद केला नाही म्हणजे मिळवली, असं जे वाटतं त्यामध्ये आपली परमार्थाविषयीच्या चुकीच्या कल्पना स्पष्ट होतात, किंवा त्याचा आपल्याला बाहेर काय ते प्रचलित आहे याची कल्पना आपल्याला येते. की साधारणपणे हे सगळं हे त्याग करण्याचे सोडून द्यायचं आणि काहीतरी बसायचं, किंवा अशा स्वरूपाची काहीतरी ही ऍक्टिव्हिटी आहे आणि तीच तिथे सांगितली जाते किंवा ऐकली जाते किंवा वाचणाऱ्याच्या मनात येते, आणि त्यामुळे तो शेवटी त्यात जातो आणि त्यात जातो शेवटी थोडक्यात सांगितलं. किंवा बाकीची बायका बरोबर आपल्याला ते निरळवळे म्हटले तसं बायका बरोबर पुढ्यावर पडतील तसं ते काहीतरी लोकांना वाटतं. तर ही आपली त्याविषयीची कल्पना आहे. त्यांनी तसं सांगितलंय का हा प्रश्न आहे, किंवा त्यांनी जी मांडणी जीवनाची केली ती अशी केली आहे का हा प्रश्न आहे. या अलीकडच्या काळामध्ये थोडासा भर पडतो, नाही असं नाही, जिथे तुम्ही अगदी पूर्ण ह्याच्यात बुडून राहायची अपेक्षा कराल प्रपंचामध्ये तर ते राहायला देणार नाही. ते म्हणतील निदान डोकं वर ठेव. परमार्थाचं म्हणणं एवढंच आहे की प्रपंचातनं काय ते बाहेर काढत नाहीत आपल्याला, पण निदान प्रपंचाच्या वर डोकं ठेवा असं म्हणतात. म्हणजे दुःख आलं, प्रसंग आले, आलं अपयश आलं, काय ते जे काय येत असेल, अगदी आनंद आला तरी सुद्धा आपलं डोकं वर ठेवायचं, हे परमार्थ सांगतो. खरं म्हणजे त्याची खरं ही अपेक्षा ही आहे. पण बाकीची सुद्धा त्याच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी विचारात घेतल्या. आता काही वेळेला भर देताना असं वाटतं की हे गेले बाजूला गेले, म्हणजे कारण जग त्याप्रमाणे सांगतं, त्या अनेक वेड्यांच्या तो शहाणा तशी जी गोष्ट सांगतात तसं पण काय, त्यामुळे बाकीचे सगळे त्याला वेड्यात काढतात अशी परिस्थिती आहे. कारण तो एकटा शहाणा पडला असं जसं प्रमाण आहे 100त एकाचं किंवा 2चं, तसं ह्याचं प्रमाण पडतं. त्यामुळे मग त्याच्यावर हे सगळे शिक्के बसतात. पण कोण खात्री करत नाही की यांनी काय केलंय, याच्यात काय सांगितलंय, याची कोणी खात्री करत नाही म्हणून आक्षेप येतात. तर खात्री करणाऱ्यांना उत्तम हे अध्यायातली उत्तर आहे, म्हणून ती गीता टिकून इतकी वर्ष. अशी प्रपंचातली किती पुस्तकं लिहिली गेली, किती आतापर्यंत मागे पडली कोणास ठाऊक. पण हे काही पुस्तक मागे पडायला तयार नाही. याचं कारणच ते असं आहे की ते सगळ्या जीवनाचा विचार त्यांनी करून ठेवलेला आहे. आता कोण काय जातो आणि काय घेतो हा ज्याचा त्याचा विषय, पण मुळामध्ये त्यांनी विचार करताना कसा केलाय, तर इकडे आजच्या काळामध्ये जशी पूर्णयोगाची मांडणी त्यांनी केली अरविंदांनी, की संबंध माणसाचा विचार केला आहे. त्यांच्या विचारात पैशाला योग्य स्थान आहे, त्यांच्या विचारात संबंधाला योग्य स्थान आहे, माणसाच्या शरीराला योग्य स्थान आहे. म्हणजे अनेक वेळेला असं होतं ना परमार्थामध्ये असं की शरीराकडे दुर्लक्ष करतो मनुष्य, तपश्चर्या काहीतरी त्रास करून घेतो स्वतःला वगैरे, अशा काही कल्पना असतात. ह्या आपल्याच कल्पनांच आहेत, दुसरं काही नाही, त्यांनी असं कुठं म्हटलेलं नाही. पण असलं काहीतरी करण्याकडे कल होतो किंवा मनुष्य करायला जातो, त्याच्या पोटी प्रपंचातले पण प्रश्न निर्माण होतात, त्याचे स्वतःचे पण निर्माण होतात. यात तसं काही नाही आहे खरं, यात व्यवस्थित त्याला स्वरूप दिले. तो विचार त्यांनी केला अरविंदांच्या याच्यामध्ये. हा विचार काय आहे की त्या शरीराचं योग्य स्थान म्हणजे त्याला मिळणारा व्यायाम, त्याची निगा, त्याचं हे सगळं, त्याचं जे काय असेल ते शरीराची योग्य काळजी घ्यायची त्यांच्याकडे म्हणणं आहे त्याचं. आणि ते पूर्ण योग आहे, म्हणून त्याला पूर्ण योग म्हणतात. योग नुसता कुठला म्हणत नाही, पूर्ण योग, कारण त्याच्यामध्ये सर्वांगीण विचार केला गेला म्हणून तो पूर्ण योग. तर तसा सर्वांगीण विचार त्याचा केला गेला आहे खरा म्हणजे परमार्थामध्ये. तर त्याची जी आधार आहेत ती आपल्याला जर मिळाली तर याच्यात मिळतील. 6व्या अध्यायामध्ये हा सगळा विचार केला. म्हणून आपण अगदी सुरुवातीला 6व्या अध्यायाची बैठक ज्या वेळेला बघितली त्यावेळेला मनुष्य 2 प्रकारे अस्तित्वात होतो वगैरे वगैरे आपण बघितलं, की त्याला बाह्य पण अस्तित्व आहे, शरीराने पण आहे, मनाने वगैरे, असे आपण विचार अगदी करून पाहिलेले. तर त्याचं कारण हे आहे की मनुष्य सगळा त्यांना विचारात घ्यायचा आहे, समग्र विचार करायचा आहे.
तर हे त्यांचं ध्येय आहे. आपल्या जीवनामध्ये आपले विचार चालू नाहीत का, पण ते असे समग्र नसतात. मनुष्य व्यग्र वगैरे आपल्याला माहिती आहे, एकाग्रही माहिती आहे, हे सगळं माहिती आहे, पण समग्र असत नाही. म्हणजे एक मनुष्य, मी आगे आपल्याला म्हणतो तसं, 10 वेळा चांगले वागले तर 11 वेळा जर वेळेला तुमच्याकडनं नाही बरोबर वागणं झालं तर 10 वेळाचं लक्षात राहत नाही. तो ती 11 वेळ धोपटत बसेल आयुष्यभर. होय की नाही, होतं की नाही? मग अशा वेळेला ते समग्र विचार कुठे गेला. हे दुसऱ्याच होतं त्यावेळेला आपली तक्रार असते, आपलं दुसऱ्यांच्या बाबतीत होत नसेल कशावरून. म्हणजे समग्रतेचं महत्व आपल्याला कळतं की समजा एक 10 प्रसंग आहे आणि तुम्ही ते काढलेले आहेत त्या माणसाचे, किंवा त्या वेळेला तुम्ही धावून गेलात आणि 11 वेळेस नाही गेला, तर तो मनुष्य जेव्हा आपल्याला नाव ठेवतो तेव्हा आपल्याला असं वाटतंय की अरे 10 वेळा मी आलो, या वेळेला मला नाही जमलं. पण नाही जमलं म्हणजे काही अडचणी असतील, काही घरात काय प्रसंग असतील, किंवा आणखीन काय असेल, अशा वेळेला मला येता आलं नाही, तर त्यांनी जर तुमच्यावर ही आगपाखड केली किंवा गैरसमज करून घेतला, तर आपल्याला कसं वाटतं की अरे 10 वेळचं ही विसरलं आपण केलेलं, उद्या 12 वेळेस आपण करणारच आहे, वेळ येणार नाही का? 12, 13, 14, 15 आयुष्य जायचे अजून असे किती वेळ येणार. मग त्यावेळेला त्यांनी जो विचार करावा असं आपल्याला वाटतं तो समग्रतेचा. तसाच सबंध जीवनाचा विचार करणं म्हणजे हा अध्याय. ह्या अध्यायाची बैठक ती आहे की मनुष्य आहे तर शरीर आहे, त्याच्याबरोबरीनं प्राण आहे, म्हणजे ही शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे त्याच्यातली, आणि त्याच्याबरोबर मन. या 3 गोष्टींचा एकत्रित विचार अध्याय करतो आणि तसाच आपण करावा अशी त्याची शक्ती आहे. जे योगी भवा, शेवटी म्हटलंय काय, आदेश काय, तस्मात योगी भवा. त्या अध्यायाचा शेवट आपण जर पाहिला तर तिथे शेवटी असं म्हटलं, आपण योगी पाहिली की, तर तपस्वीभ्यो अधिको योगी कर्मीभ्यो, म्हणजे अगदी ते शेवट आहे, तस्मात योगी भवा. त्यांना असं अपेक्षित आहे की योगी असावा. तर योगी व्हा सरळ सांगितलं की योगी हो असं स्वच्छ सांगितलं. हा योगी हा काय आहे, तर हा असा समग्र विचार करणारा आहे. तर असा समग्र विचार आला की माणसाचं जीवनात खरं आनंद. कारण दुःख निर्माण करणं म्हणजे एखाद्या घटनेचा विचार करणं, एखाद्या बाबतीतला विचार करणं, माणसाच्या एखाद्या वागण्याचा विचार करणं, म्हणजे हे एकांगी झालं काम. मग असे आपण बघतो की एकांगी माणसं असतात ती कुठेतरी जातात, स्वतःही भरकटत जातात, दुसरी कुठेतरी जातात, दुसऱ्यालाही जीवनात त्रास उत्पन्न करतात, पण समग्र वृत्तीचं मनुष्य हे नाही करत. तसं आपल्या बाबतीत करायचं म्हणजे ह्या 3 गोष्टी आहेत. तर त्याचा विचार व्हायला पाहिजे, म्हणजे शरीराचा विचार व्हायला पाहिजे, मनाचा विचार, प्राणाचा विचार व्हायला पाहिजे आणि मनाचा विचार व्हायला पाहिजे. या 3ही पातळीवर मनाचे अधिक खोलदार म्हणजे चित्त आपण त्याला म्हणतो, ते अधिक गूढ असं किंवा अधिक स्थिर किंवा अधिक पक्क झालेलं असं, म्हणजे ते चित्त शब्द वापरले सगळीकडे. तर ते जे आहे ते ह्या 3 घटकांचा विचार व्हायला पाहिजे. तर तसा ह्याच्यात शरीराचा विचार कसा केलाय ते आपण पाहिलं की त्याला असं ठेवलं, त्याला व्यवस्थित ठेवलं, बैठक दिली, वेळा दिल्या, त्याच्यानंतर खाण्यापिण्याची काळजी घेतली. हे सगळे प्रकार आपण की प्रत्येक गोष्टीनं त्याची काळजी घ्यायचा प्रयत्न केला, अगदी खाण्यापिण्यापासून झोपण्यापर्यंत सर्व गोष्टींचं टाइम टेबल पाहिलं, त्याचा विचार केला, म्हणजे शरीराची काळजी घ्यायचा प्रयत्न केला की ते सुद्धा कशा तरी अवस्थेत असू नये, किंवा त्याचा त्रास उत्पन्न होऊन माणसाच्या उरलेल्या 2 अंगांची जर वाढ झाली याची नाही बरोबर झाली तर त्याला कुठेतरी अडचण निर्माण होणार हे त्यांना माहित आहे. आणि हे सुरुवातीपासून म्हणतात की हे सगळं करा. याचा पुन्हा साधनेशी संबंध आहेच आहे, कारण हे झालं तर बाकीचं सगळं होईल. प्राणाची काळजी किंवा श्वासाची काळजी यामध्ये सगळे जे क्रिया सांगितल्या त्यामधून घेतली. आपण काही वेळा घरी वाचायच्या त्यातल्या ठरवल्या, त्या कुंडली संबंधी वगैरे वर्णन असले मोठ्या मोठ्या वेळ तर त्या आपण त्या बाजूला ठेवल्या, त्या वेळेसाठीच की वाचून आपण समजून घेऊ शकतो. आणि तो अधिक तपशिलातला विषय, त्या तपशिलात जरी नाही गेलं, आणि याची ज्ञानेश्वरांना जाणीव आहे, त्यात त्यांनी लिहिले एका ठिकाणी की मी हे खरं माझा हा योग माझ्या गुरूंच्या पुढून आलेला, पंथामध्ये कळलेला, तो कुठेतरी सांगायला निमित्त असावं म्हणून याचं निमित्त करून मी हा सांगेन. म्हणजे ज्याला उपयोग आहे त्याला होईल, ज्याचं कोणी घेणार असेल तर होईल, तसं कोणी ते त्या मार्गात जाणार असेल त्याला होईल. पण मूळ उद्देश हा की प्राण नियमन करा. माणसाचं बघा तुम्ही, अलीकडे ती सांगा दीर्घ श्वसन करा, आपण पैसे देऊन जातो की मजाच आहे ती एक्सकेट. तर ते आपण शिकायला जातो, मग ते आपल्याला काय सांगतात, पैसे द्या फक्त, आता तुम्ही शांतपणे श्वास घ्या. आता घरात बहुतेक पैसे दिल्यानंतर त्याला शांतपणे घेता येतात, तर त्यामुळे शांतपणे घ्या आणि शांतपणे सोडा वगैरे सांगतात आपल्याला. मग तशा पद्धतीने तो श्वास घेतो आणि सोडत बसतो. मग बरं चांगलं आहे, अजिबात काहीतरी रखरख करण्यापेक्षा ते बरं. तर हे करतो की नाही, मग ते आपण शिकतो, ते प्राणाचं नियमन शिकतो. तर तसं आपण आवश्यक आहे ते जरी कसंही सांगत असले तरी शेवटी ते गरजेच आहे, यात ते सांगितलंच की नियमितता त्याला यावी. मग माणसाने समजा एक 5 मिनिटं बसायचं आणि शांतपणे फक्त श्वास. मग ते कृष्णमूर्ती वगैरे काय म्हणतात, जस्ट ऑब्झर्व इट. त्यांचं म्हणणं की हे पहा तरी निदान मनुष्याने एवढ्या कृतीत कधी श्वासाकडे लक्ष दिलं असेल असं काय वाटत. तो म्हणजे श्वास काही लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे का? पैसा पाणी आहे, हे आहे, ऑफिसच्या वेळ आहेत, काय आणखीन त्याची उपासना आहे म्हणून आपण पाहतो आपल्या भाषेत, म्हणजे जरा जवळचं वाटेल. तर ते सगळं आहे, ह्या सगळ्याकडे लक्ष द्यायचं का त्याने श्वासावर लक्ष द्यायचं? खरं त्याने नुसतं श्वासावर लक्ष दिलं तरी सुद्धा त्याचं एक मोठं काम.
कारण तो किती अनियमित आहे, किती अमर्याद चाललाय, किती कशा गतीनं चाललाय, त्याची गरज आहे का, हे सगळं त्याच्यात लक्षात येईल. हे काय कुठे आणखी कोणाला आपल्यालाच माहितीये, आपण घेणारे आहोत. जास्त माणसाला धाप लागली कसं होतं आपल्याला माहितीये, पळून आला माणसाचा श्वास जलद सुरू झाला की त्याला कसे धाप लागते, त्याच्या सगळ्या यंत्रणा कशा बिघडतात हे आपल्याला माहितीये. फारही खाली जायला लागला तरी काय होतं तेही माहितीये, म्हणजे घेऊ नये वेळ, पण तरी सुद्धा असं होतं. मग ते आपल्याला कळतं, म्हणजे तेही चालत नाही. म्हणजे माणसाला हे चालतं बरोबर की ते प्रमाणात चाला. जसं एका शास्त्रात म्हणतात की ते मोजलेले आहे, आपण थोडेसे असे व्यवस्थित घेतले तर आणखीन करतील असं म्हणतात ना, तसं आहे. तर त्यातला तो नियमन आहे, तर ते त्या प्राणांचं नियमन केलं. ह्या प्राणांच्या नियमनामुळे माणसाचं अंतर्गत असं एक, म्हणून ते श्वासावर नाम वगैरे पूर्वी घ्यायचे आपल्याला माहिती असेल, आस्वाद घेणारे लोक आहेत असं नाही, पण जरा कठीण मार्ग आहे आजच्या काळाला जरा. म्हणून ते श्वासावर नाम म्हणजे श्वासावर साधन चाल, की श्वासन सुद्धा ते जे काही मंत्र असेल तो सुद्धा श्वासात बोललेला आहे आणि त्याप्रमाणे चाल. तो त्या दोन्ही गोष्टी करण्याचा उद्देश होता की बाबा एक इकडे शरीराचं नियमन चालू आहे आणि तिकडे त्या आपण जे काही कुठला जप करत असाल किंवा काय जे आव्हान असेल किंवा ज्या शक्तीचं स्मरण असेल तर तिचे त्याच्याशी जोडून दिलं त्यामुळे ते अधिक फलदायी करा. असं ते हे म्हणायचे स्वामी रामदास, स्वभाव मला ओम लावावं असं वाटलं त्यामुळे मला ते अधिक प्रभावी वाटलं. त्यांचा साक्षात्कार आहे, त्यांचे अनुभव आहे की मला ह्या त्रयोदशाक्षरी मंत्राला आणि ओम लावा असं वाटला म्हणून ते ओम श्रीराम जय राम जय राम म्हणतात आपण ऐकलं असेल त्याचं. तर तसं हे अधिक परिणामकारक करावं असं वाटलं तेव्हा ते त्याच्याशी जोडलं. आता महाराजांच्या भाषेमध्ये काही याची आवश्यकता नाही, पण आपण आपल्या परीनं समजा ह्या श्वासांच्या नियमनाकडे थोडंसं लक्ष द्यायचं. एक 5 मिनिटं मनुष्य नुसता जरी शांतपणे, एक प्रयोग म्हणून आहे ह्या सहाव्या देशी निगडीत, की आपण एक 5 मिनिटं बरोबर काहीही न करता, म्हणजे काहीही कुठलेही एखादं त्यावेळेला काहीतरी जप वगैरे ते सुद्धा नको असं नसतं. त्याला पण आता म्हणजे जरा धाडसानी ध्यान शब्द वापरायला हरकत नाही, पण धाडसानी जरासं, कारण त्या ध्यानाविषयी बऱ्याच कल्पना आपण काही त्यात शिरत नाही. पण अगदी शांतपणे समजतो तर श्वास, तर त्या श्वासामध्ये त्याला सगळ्या सृष्टीचं रहस्य सापडतं, आपल्या जीवनाचं रहस्य सापडतं की अरे बाबा हे काय चालू आहे ते यंत्र नकळतपणे इतक्या उत्तम चाललेलं आहे. आपण कोणाला नकळत इतकं उत्तम काम जगामध्ये करतो का नाही? रहस्य सापडेल म्हणलं ना, तर अशी रहस्य सापडायला लागते. आपण काम केलं तरी किती खडखडते, दुसऱ्याला कळते का नाही, ऐकू जाते का नाही, मला किती त्रास होतोय. काम करण्याची आपली पद्धत बघा कशी आहे की आपलं ते दुसऱ्याला कळेल का नाही, त्याला ते लक्षात येतंय का नाही, मी त्याच्यासाठी हे केलं हे त्याला कळेल का नाही, सगळं, किंवा मला किती त्रास या कामामध्ये पडतोय ते त्याला सगळं समजतंय का नाही, इतकं सगळं लक्षात घेऊन काम करण्याची पद्धत आणि श्वासाची काहीही लक्षात न येता काम करण्याची पद्धत, एवढी एक निसर्गातली आपले 5 मिनिटं शांत बसलो तर परीक्षेची अविरत काहीही कुठेही विसावा नाही. जरा विसावा 5 मिनिटं डुलकी घ्यायची ठरवली, आपण म्हणतो काम काम काम, एक 5 मिनिटं जरा पुढे आपण पाठ टिकू जरा 5 मिनिटं असं म्हणतो, शेवटी ना थकतो मनुष्य कामाचा. तर तो एक 5 मिनिटं असं कुठं आहे का काही कल्पनेमध्ये सुद्धा नको, कारण घोटाळा होईल. तर असं आहे, इतकं अविरत आहे, म्हणजे त्याचं किती बिनतक्रार, अत्यंत नियमित, अत्यंत निरंतर, काही विश्रांतीला घेता अशी माणसाला समजा कार्यशीलता जमली अशी कल्पना करू आपण. जगामध्ये डोंगर टाकेल इकडचे तिकडे माणूस नाही. ही जी मोठी माणसं काम करतात, म्हणजे विवेकानंदांसारखी माणसं, रामतीर्थांसारखी माणसं, 30 आणि 40 वर्ष आयुष्य माणसं किती कमी जगले लोक आहेत. हे आता कृष्णदास महाराज म्हणून किती 34 वर्ष जगले, 29 वर्ष, 39 वर्ष, म्हणजे त्याची गणना सुद्धा आपल्याला म्हणजे विश्वास न बसणारी आहे. त्यांची कार्य विचारात घेतली तर ती गणना सुद्धा विश्वास, पण तरी सुद्धा तिचा विश्वास वाटत नाही इतक्या कमी गणनेमध्ये त्यांनी ही काम केलं. त्याची काही रहस्य असतील, त्याचं काहीतरी कारण असेल, तर ते काय असेल त्याचं हे तर की त्यांची ही श्वासाची निमित्त आहे. तिच्यामुळे कितीतरी माणसाची एनर्जी एका बाजूने वाचलेली तर आहेच आहे, पण त्याच्याच बरोबर संचय मोठा आणि त्याच्याने येणाऱ्या निमित्तेमुळे होणारी काम आहे. आपण म्हणत नाही का एरवी की शांत चित्ताने जर काम केलं तर माणसाचं काम किती प्रभावी असतं. नुसता स्वयंपाक जरी झाला माणसाचा, काहीही त्याला डिस्टर्ब केला नाही तर एरवी 2 तास लागणारी गोष्ट तो 1 तासात संपून आणि चांगल्या दर्जाने संपून मोकळा होतो. किटकिट किटकिट सारखी काहीतरी मागे करत राहिलं, असंच करा तसंच करा तसंच करा, तर त्याच्याकडनं ते कामही नीट होत नाही आणि वेळही जातो माणसाचंही होतं. म्हणून कमी वेळात आणि उत्तम काम ते कसं करू शकतात, ते एक श्वासाच्या अभ्यासावर माणसाचं लक्ष. हा या सणांमध्ये आणखीन एक अभ्यास आहे. म्हणजे जसा शरीराचा अभ्यास आपण पहिल्यापासून पाहिला, तसा श्वासाचा अभ्यास किंवा प्राणाचा अभ्यास हा दुसरा अभ्यास आहे. तर त्या दृष्टीने आपण याच्याकडे बघायला काय हरकत नाही. छोटा प्रयोग करून पाहायला एक 5 मिनिटाचा, किंवा तो जरी नियमितपणे चालू ठेवला तरी या अध्यायाचा आपल्याला काही घेतला असतो. एक गोष्ट दुसरी, आणि तिसरी आपल्या मनाची, म्हणजे आतल्या ठेवणीची. तर आपण आपल्याकडे म्हणजे साध्या उदाहरणामध्ये समजून घ्यायचं झालं तर मी असं म्हणेन
की आपण त्या इस्टेटीबद्दल नाही म्हणत की हे माझं स्वकष्ट आहे आणि हे माझं वडलोप आहे असं आपण म्हणत ना. कष्ट आपण म्हणतोच की नेहमी सगळीकडे चालत आलेले ते कोर्ट कचेरी वगैरे त्याच्यावरूनच होतात असं म्हणतात. तर ते जे काय आहे ते स्वकष्टार्जित. आणि आता तुम्ही जर पाहिलं, मला आपलं हे शब्द वापरून आपल्याला जवळचे आहेत म्हणून कदाचित असेल, त्यामुळे अधिक कळेल असं वाटतं. हे शरीर, हा प्राण आणि हे आपलं मन, ह्याच्यामध्ये स्वकष्टार्जित आणि वडलोपार्जित मला वाटते ही परमार्थाची सोपी सोडवणूक आहे, बाकी काही नाही. सोप्या भाषेमध्ये यातलं काय आपलं आहे वडलोपार्जित? हे शरीर वडलोपार्जित आहे. त्याचा प्राण चाललाय समजा, ठीक आहे, त्याचंही काही पर्सेंट तुम्ही द्या ज्या क्षणी हे कुठे निर्माण झालं. खरं सांगायचं तर ते निसर्गात अर्जित आहे, म्हणजे तसा आपण विचार केला तर ते ठीकच आहे. पण स्वकष्टार्जित जर काय खरी स्टेट असेल तर ती मनाची आहे. अगदी बघा, काय कोण काय करत नाही, आपण कुंजी गोळा करून येतो. यात जे लिहिले ना, नाही कल्याण कश्चित दुर्गती तात गच्छति, तिथे आपण शेवटी होतो गेल्या वेळेला शनै शनै आणि हे. तर ह्या दोन गोष्टीवर भर द्यायची वेळ का आली, त्याचं आत्ता आपला संबंध काय? तर ही स्वकष्टाची दृष्टी. आपण म्हणत नाही का की माझे स्वकष्टाचे मी काही करीन असं वाटतं आपल्याला, बरोबर आहे? कारण ते सुद्धा ठरवणारा परमेश्वर आहेच हो, हे करणारा काय ते. पण तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं आणि ते बरोबर आहे. कारण का? तर आपण मिळवले, माझी वस्तू आहे, मी कशी करायची वापरायची ठरवेन असं वाटतं. तर तसं शरीराचं काही लोक स्वकष्टार्जित समजतात. घोटाळा आहे ह्याच्यामध्ये, नाही का? शरीर आणि प्राण या ज्या गोष्टी दोन सांगितल्या त्या स्वकष्टार्जित नाही आहेत, म्हणजे त्याचा आपल्याला काही करता येत नाही आणि करूही नाही. म्हणून ते काही असं होतं ना, कुठेतरी माणसाचं हे जातं आणि येतो आणि ते कुठेतरी टोकाला जातो वगैरे, कोणाच तरी दुर्दैवाने वाटायला येते ती परिस्थिती, काही प्रसंगाने येते वगैरे, ते हत्याच करून बसतात सगळे. वास्तविक ती काही आपण डिस्पोज करण्याची बरोबर जे ते आपण कसं डिस्पोज करतो. हा सुद्धा यामधला एक महत्वाचा विचार आहे. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या ठीक आहेत हो, ते ज्याचे ते ठरवणार काय करायचं त्याचं. ते तसं भगवंत ठरवेल ना त्याचं काय करायचं, ते निसर्ग ठरवेल. फार तर आता हे आहे कोणती तरी एजन्सी आहे की ज्याच्यात हातात हे आहे, माझं तर नाही, मी तर काही निर्माण केलेलं नाही हे सगळं. मग मी काय निर्माण केलंय ते खरं डिस्पोजेबल आहे. आपलं काय जर असेल ना ते मन आहे आणि ते डिस्पोजेबल आहे, बघा तुम्ही आहे का ते. किंवा त्याचं काय तुम्हाला करायचं असेल तर करायची परवानगी आहे. आणि त्याच्यावर हे सगळे 18 अध्याय आणि आजपर्यंतचे एवढे ग्रंथ खर्ची पडलेले आहेत सगळे. काय विचार केला तर सगळे ग्रंथ ह्याच्यावरच आहेत किंवा वेगवेगळ्या भाषेमध्ये शेवटी पुन्हा इथंच येतं ते की अरे हा जो काही घटक आहे ज्याच्यामुळे या सगळ्या बाहेरच्या क्रिया घडतात, तो घटक मूळ आहे, त्याचं काय करणार हे सांगा. कारण त्याच्या आसावर सगळं जग फिरते. आपलं स्वतःच जरी विचार व्यवहारातला केला तरी सुद्धा माझं रोजचं सुख दुःख, येणारी निराशा, लोकांच्या बद्दलची असूया, अमुक सगळं काय आहे, काय शरीराने यातलं काय झालेलं नाही, शरीर काहीच करत नाही ह्याच्यातलं, ते त्याचं ते व्यवहार करते. जर आपण हे प्राणाचा काही घोटाळा केला असेल, शरीराचा काही घोटाळा केला असेल तर परिणाम होतील, यापेक्षा काय. आम्ही कुपत्य केलं म्हणून आजार वाटायला आला, यापेक्षा काय असायचं. तसं त्याचं असेल कार्यकारण. पण इकडचं जे सगळा त्रास आहे किंवा काय सुख आहे म्हणा, हे सत्पुरुष सगळे लावले, ते आपल्या समोर ठेवले, ते तेवढ्यासाठीच आहे की ते ज्या आनंदामध्ये आहे ते त्यांनी काय करून मिळवले. तर हे मनाचं तिथं त्याने हात घातलाय बरोबर कामाला आणि ते सगळं शिक्षित करून घेतलं, ते केल्याबरोबर त्यांना हे साध्य झालं. मग आता मी त्याच्या मागे लागावं एवढंच वाटतं. चौकटाची दृष्टी आहे ना ती, मग तिच्या मागे लागावं आपण आणि त्याचं काय असेल ते करावं. याचं काय करायचं, त्याचं काय करण्यात आलं, त्याचं जे करायचं ते सांगितलेलं आहे. 2 भाग आहेत, शरीराची काळजी, प्राणाची. 2 काळजी घेतली, त्याचं काम झालेलं. आता काम माझं खरं सुरू झालं की ते मनाचं आहे आणि ते काम करायचं असेल तर कसं करावं. म्हणून तिथे आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये हा उल्लेख दिसेल की परी ते मना, हे मार्ग सुद्धा कसा करावा, मार्गाचं सुद्धा बघू. म्हणून येणे मुखे जे निगे ते संतांच्या वेळी साचची लागे, हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा भेद दिसेल की कान म्हटलं तर कान आहे, पण मनाच्या कानाने ऐका. म्हणजे मनाच्या कानाने ऐकत नाही आपण. नाही का नेहमी म्हणतो की बाहेर जाताना काम सांगितलेलं असतं, मग आल्यावर ते विसरतो. मग आपण म्हणतो लक्ष कुठं होतं तेव्हा, तेच ते मनाच्या कानी ऐका. आणि मग आपल्याला ते असं सहन करावं लागतं, आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. मग तुम्हाला मी जाताना 2-2 वेळा सांगितलं, पानावर बसला तेव्हा सांगितलं, बाहेर पडताना सांगितलं, संध्याकाळी आले होय तसे पोरे आलात परत काही काम करून आले होते गेले. काय झालं असेल, मनाच्या कानी ऐकलं नाही. आता ह्याला काही कानानं ऐकणार, आपल्या तर काही बंद करायची सिस्टीम नाही कानामध्ये, नाही ते मुळे वेळे घालतो आपण, पण ते सोडा. पण मुळामध्ये काय, मनात याची काही शरीराची यंत्रणा नाही, अशी डोळे बंद करायची यंत्रणा, कान बंद करायची काही यंत्रणा नाही. म्हणून ते कानावर घालणं वगैरे सगळं
तर तसंही आहे, कारण त्यात काही बंद करायची सिस्टीम नाही. तर ह्या माणसाचे काही कान बंद होते का? पण नाही, त्यांनी ज्या कानाने ऐकायला पाहिजे होतं त्या कानाने ऐकलं नाही. नाहीतर मुलांच्या समोर तुम्ही इतकं बडबडा काय काय असेल ते अभ्यास संपत काय ते नेहमीच आपले विषय काय असणार मुलांची मुलाची अभ्यास करत नाही, आमकं करत नाही, लक्ष नसते, हे नसते, ते नसते. बरं संध्याकाळी आपण जरा बाहेर जाऊन काय म्हटलं आज संध्याकाळी आपण मग आता बाहेर जाऊया. ते बाहेर जाऊया ते बरोबर मनाच्या कानाने ऐकलं जातं. पहिलंच काय उपयोग नाही. म्हणजे ते कशाने ऐकलं जातं आणि कशाने ऐकलं जात नाही ते सुद्धा मनाच्या कानाने लागतं. स्वकष्टार्जित आहे टाकली आपण वापरायची, नाही वापरली की आला घोटाळा सगळा पुढचा. कारण काम होत नाही पुढचं सगळं. मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळ्याने ऐकावे. बोल सुद्धा कसे बघावे? बुद्धीच्या डोळ्याने. कारण अनेकदा असं असतं की हे जरी बोल असले आणि सगळं जरी महत्वाचं असलं तरी सुद्धा बुद्धीत उतरलं नाही, पटलं नाही तर मनुष्य करणार नाही. सगळं ऐकेल आणि आपण जसं ते कानामागे टाकलं म्हणतात काही करेल नाही त्यातल्या पुढे. असं जे आहे ते कानाचं सांगितलं आणि डोळ्यांच्या बाबतीतही सांगितलं. तर नुसत्या डोळ्यांनी पाहिलंय म्हणून ते मनुष्य करेल असं अजिबात नाही. पाहिलं असलं तरी सुद्धा आत गेले, कारण ती बुद्धी आहे ना ती माणसाला अडवते बरोबर. आणि ती कसली बुद्धी आहे ती पुन्हा शुद्ध हवी. तर तिच्यात उतरलं तर हे पुढचं काम होणार. ते उतरलंय का? तसं उतरलं तर पुढे काम होईल. म्हणजे मनाचा सहभाग जो आहे तो हे समजून घेण्यापासून आहे. पुढे तर खूपच काम आहे, कारण ते शेवटी मनच करणार. तर ते करायला सुद्धा मनाच्या कानाने ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळ्याने ऐकावे, हे साठोवाटे घ्यावे चित्ताची. अनेक ठिकाणी या चित्ताचा विषय आहे, पण आपण इथला समजून घेतला तर ते साठोवाटीची मोबदला आहे. आपण त्याचा अर्थ असा सरळ साधा घेऊ की एखादी गोष्ट आपण व्यवहारामध्ये घेतो, बाजारात एखादी वस्तू आहे तर ती आपण त्याचे काय 25 रुपये किंमत आहे, आपण ती दिली आणि ती वस्तू घेतली तर ती बरोबर घेतली असा व्यवहार झाला. ते आपण जर मूल्य 25 रुपये काय 10 रुपये आहे ते नाही दिलं तर ती मूल्य आपल्याला ती वस्तू मिळत नाही आणि मिळाली तरी लाभत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. तर याच्यात त्यांचं म्हणणं की चित्ताचा मोबदला देऊन घ्या. हे जे काय घ्यायचं आहे हे चित्ताचा मोबदला दिला तर मिळेल, चित्ताचा मोबदला नाही तर मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात काय देऊन घ्या ते आपल्या लक्षात आलं. ते मनाच्या कानी ऐकावे आणि बुद्धीच्या डोळ्यात ऐकावे. तसं चित्ताकडून अवधानाचे निहाते स्नेहावे हृदया हातवते. जे सगळं सांगितलं 6व्या अध्यायात सगळं जे काय सांगितलं ते तिन्ही गोष्टीबद्दल सांगितलं. पण ते सांगितलं असलं तरी ते आत कसं नेव हे सगळं व्हायला पाहिजे ना. पुढे क्रिया होत नाही त्याच्यासाठी ही कारण आहेत. अवधानाचे निहाते नेयावे हृदया हातवते. इतकं मनःपूर्वक केलेलं आहे ते. कशा अवधान म्हणजे मनःपूर्वक लक्ष देण्याच्या हाताने हृदयामध्ये दिलेलं आहे. तिथे उतरलं असेल तर खरं येईल, नाहीतर माणसं काही येणार नाही. आपण ज्ञानेश्वरी काय आणि दासबोध काय आणि काय काय समजा जरी 25 वर्ष जरी त्या माणसाने ऐकला तर त्याच्यात बदल होईल का ह्याची खात्री देता येत नाही. का देता येत नाही? तर हे आतापासून असं आहे, मनाच्या कानी ऐकावे, बुद्धीच्या डोळ्यात ऐकावे. यातलं काय झालं तर त्याच्यातलं बदल. बुद्धीच्या डोळ्यात एकदा त्यांनी पाहिलं झालं की बस हे बरोबर आहे की तो म्हणजे मार्ग चालला म्हणून समजा तो नाही विचार करत त्याचा बाकीचा. कारण त्याला माहिती हे आपल्याला हिताचं आहे, ते मला करायला पाहिजे. महाराज नाम घ्या नाम घ्या नाम घ्या म्हणायचे, ते शेवटी ते जेवायला घालायचे. ते म्हणायचे हे लोक कशाला ठेवले, कशासाठी तुम्ही जेवायला वाटता. अरे त्याला बुद्धी होईल कधीतरी. म्हणजे इतकं त्यांची पेशन्स आहे. पण ऐकणाऱ्याला काय असं वाटत नाही की अरे हे मला अंमलात आणायचं, तर हे सांगतात नाम घ्यायचं, तुम्हाला नाम घ्यायला पाहिजे. ते नाही. म्हणजे ते का नाही तर हे सगळं नाही. अवधानाचे आणि हात हृदयामध्ये दिलेलंच नाही. हे जवितीला आपण आहे आणि ते सज्जनाचे. आणि हे केलं तर काय होईल ते सांगितलं. स्वहिता ते निवृत्ती परिणामाते जीवविती सुखाची वाढविती लाखोली. आपल्याकडे बिचारे लाखोली तेवढी आता संदर्भाने लाखोलीचा अर्थ फक्त जीव बोलताच राहिलाय. हे फार चांगल्याबद्दल म्हणतात. सुखाची लाखोली. सुखाची आपण निदान ह्याच्यामध्ये कशात तरी त्या धार्मिक याच्यामध्ये निदान तो लक्ष तरी वाहत. तसंही आहे तर तो त्या बाबतीत तरी लक्ष आहे तर तसं समजू महाराज. पण ही लाखोली सुखाची वाहतील जीवा असं म्हणजे जीव इतका सुखी करतील की आपल्याला कल्पनाच मिळणार नाही. स्वहिता ते निभविती आणि परिणामाते निभविती. असं ऐकलेलं असेल तर परिणाम टिकेल. परिणाम टिकत नाही. आपण म्हणतो निरूपण विरता सभेची जाते. बुद्धी त्यावेळेला होते आणि निरूपण संपलं की हळूहळू उतरत सगळं ते काय ते पूर्वपदावर येतो. तर ह्याचं कारण काय तो परिणाम त्या परिणामाला जीव नाही. पुढे परिणाम आहे त्या क्षणी परिणाम झाला म्हणून तर माणसाला बरं वाटतंय, काहीतरी करावंसं वाटतंय, हे सगळं आहे. पण ते जे करावं असं वाटतंय ते करायला उद्या तो सकाळी उठून का बसत नाही तर त्याचं कारण हे की त्या परिणामात ते जीवविती ते नाही.
म्हणून त्याच्या आधीचे सगळ्या आपल्याला ह्या टप्पे दिलेले आहेत. मनाच्या कानी ऐकावे, बोलबुद्धीच्या डोळा देखावे, हे साठोवाटी घ्यावे चित्ताची. हा ह्याचा विषय. चित्ताचा मोबदला हा आहे. मोबदला ह्याचा नको आहे, पैशाचा नको आहे. ज्ञानेश्वरांनी किती मिळवलं असं नाही, ते अपेक्षित नाही. चित्ताची या साठोवाटी तसं. मग अवधानाचे हाते न्यावे हृदयात होते, ते रिजवी आहे सज्जनाची. ते स्वहिताते निवविती, आपण स्वहित म्हणून धडपडतो, ते सांगतील, त्याचा परिणाम टिकवून ठेवतील जे काय ऐकलं त्याचा, आणि सुखाची वस्तू दाखवली. असं हे सोपं आहे. तर आपल्याला काही काम करायचं असेल तर ह्या क्रमाने आपण करतोय का नाही असं बघावं. जर करत नसू तर परिणाम दिसत नाही, परिणाम दिसत नाही आपण म्हणतो. त्याचं कारण ह्याच्यात असतं. तर ते जगाचं राहू द्या, आपल्याला जे करायचं साध्य ते आपल्याला करता यावं यासाठी हा मार्ग सांगितला. तर ह्या बाबतीत आता इतके टप्पे आपण आत्ताच पाहिले की बुवा ते मनाच्या कानाने ऐकावं, मनात थोडक्यात जे ऐकलं ते मनात घ्यावं, करण्याचं मनात घ्यावं, असं त्याचं साधा अर्थ. तर हे सगळं त्यावेळेला आपण गेल्या वेळेला असं पाहत होतो की हे करायचं टप्पा मोठा आहे हे मान्य, पण ऐकेन ते मनापासून ऐकेन असं झालं की सुरुवात आहे. म्हणून ते शनई आपण सावकाश जाऊ. कारण हे एकदम जाण्यासारखा मार्ग नाही. हा एकदम जर मी सगळं करायचं म्हटलं तर होणार नाही, पण मी त्यांना ऐकेन ते, मग जास्त नाही ऐकलं तरी चालतं. आपण एक प्रवचन एक वाचतो, बस बोलतो आपल्याला जवळ रोजच्या व्यवहारामध्ये एक प्रवचन किती 20 ओळीचं प्रवचन बस होतं आपल्याला. कारण त्याच्यात ते सांगितलं त्याचं मनापासून ऐकायचं ठरवलं, मनापासून वाचायचं ठरवलं, तर बसच होतं. दुसरं काय वाचायला पाहिजे पुस्तक कुठलं, आपापल्या याच्यामध्ये म्हणा जे असेल आपल्याला आवडीचं ते, पण ते तेवढं पुरतं, एक आठवण पुरती महाराजांची, त्याच्यात आपल्याला बोध होतो. तर तसं त्यांचं म्हणणं की शनी जावं, आणि मग हे आपल्याला जाते एकदम ते होणार. म्हणजे गुरुदेवांच्याकडे ते ग्रहस्थानी पत्र पाठवलं बघा आपल्याला, आपण स्मृतीमध्ये आहे की काढले त्यांना उत्तर लिहा म्हणले वगैरे. त्यांनी लिहिलं होतं की विश्वाचं कोडं उलगडण्यासाठी मी आपल्याकडे येऊ इच्छितो, तर केव्हा येऊ. गुरुदेव म्हणले विश्वाचं कोडं, त्यांना येऊ नका म्हणून कळवा. विश्वाचं कोडं उलगडून लोकांचं कल्पना काय शनई विश्व काय आपल्याला कल्पना आहे का, आपण कोण कल्पना आहे का, आपण उलगडायला जे जाणार त्याचं काय आपल्याला माहिती आहे का. हे सगळ्यामधल्या स्टेप झाल्याशिवाय एकदम जर विश्वाचं कोडं, तर म्हणले याच्या खाली काही चालत नाही त्यांना, याच्या खाली काही चालणार नाही का, म्हणून त्यांना कळवा विश्वाचं कोडं उलगडण्यासाठी मलाही ते उलगडलेलं नाही असे त्यांना लिहा, मलाही ते उलगडलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना म्हणा तुम्ही काही येऊ नका. म्हणजे असे ते शनई जाण्याचा हा विषय, सावकाश राहावं. आणि मग आपण जाताना जे प्रयत्न केले, म्हणजे समजा मनाच्या कानी ऐकलं, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिलं, असे प्रयत्न आपण करतो जे काय चाललंय याच्याबद्दलचे. म्हणजे उदाहरणार्थ आता सांगितलेलं तसं शरीराचं, मनाचं, प्राणाचं वगैरे काय जे आपण आता पाहतोय सगळे विषय ते जर आपण व्यवस्थित करत असू तर त्याचा परिणाम पुसत नाही असं आपल्याला गेल्या वेळेला विषय होतो. म्हणजे जी खरी कष्टाचं काय आहे ना तर ते संस्कारित होणं चांगल्या अर्थाने. कारण दुसऱ्या संस्कारांनी ते दुसरीकडे जातात. एखाद्या माणसं समजा एक व्यसनी मनुष्य आहे, तर आता त्याचं ते आलंय कुठे, त्याच्या शरीराशी काही संबंध आहे का त्याचा, त्या मनाशी संबंध आहे. मनाने सोडलं त्याने संपलं. एका तासात, एका मिनिटात, एका क्षणात ते माणसाचं ते कोण सोडतं, ते मनच सोडतं. धरून कोण ठेवतो, मनच ठेवतो. म्हणजे तिथंच त्याचं आज जे चित्ताने धरून ठेवलेलं आहे ते जर मला काढायचं असेल तर यासाठी मी प्रयत्न करीत असावं, त्या प्रमाणात ती शुद्धीकरण होत असेल, त्या प्रमाणात ते राहील. आणि म्हणून त्याचं गेल्या वेळेला आपल्याला उत्तर त्यांनी दिलं की हे जर कल्याण करत कश्चित ते वाया जाणार नाही, त्याचं केलेलं वाया जाणार नाही कोणत्याही प्रकारे. महाराजांच्याकडे त्या गंगोत्री होत्या, आपण मागे पाहिलं होतं की त्यांना चिंता पडली होती की आपला एवढा तापट स्वभाव आणि आपल्याला कोण सांभाळणार म्हातारपण. बरोबर आहे, म्हातारपण जवळ आलं की माणसाला ते दिसायला लागतं सगळं. तोपर्यंत काय मी काय वाटेल ते करतो असं वाटतं. पण ज्या वेळेला सगळं थकायला लागेल त्यावेळेला असं वाटतं की अरे आता कोण सांभाळेल असं वाटतं. ते ज्या वेळेला वाटतं तशी त्यांची अवस्था झाली. आजपर्यंत रागीट होत्या, काही प्रश्न आला नाही, कारण काय असेल ते फडफड बोलल्या मोकळं झाल्या. लोक समजून घेणं भागत आहे, इतर सेवा करतायत, काम करतायत, तर त्यांना कसं आपण करणार, चाललं त्याप्रमाणे. पण नंतर जसं हे म्हातारपण आलं तसं आता ती सेवा केली ठीक आहे, पण आता माझ्या स्वभावाचं काय. कारण म्हातारपणी जर इतका रागीट स्वभाव माणसाचा राहिला तर तो जागेवर बसून त्याला स्वतःला आणि इतरांना त्रास देणार. म्हणजे इतर राहतील का नाही जवळ कोण आठवतो, माझी परिस्थिती ना असा त्रास झाला तर. म्हणून त्यांना ती भीती वाटायला की मला कोण सांभाळेल म्हणून काय होईल. या आता असं आहे, हे साध्या भाषेत सांगितलं सेवेच्या. मी म्हणतो ते उलट मनाच्या बाबतीत आहे, ते आणखीन व्हावं आणि ते झालं तर त्याची मी काळजी घेईन.
तर ते जे आहे ते त्यांचं म्हणणं की हे मला कोणी सांभाळणार नाही. महाराजांना प्रार्थना केली व माझा असा रागीट स्वभाव, म्हातारपणी सगळं प्रस्वाधीन झाल्यानंतर मला या रागीट माणसाला कोण सांभाळेल. आज मी आहे, हिंडती फिरते, सगळी माझ्याकडे कर्तृत्व आहे, मी सगळी सेवा करते. ते म्हणले तुमची सेवा वाया जाणार नाही. महाराजांनी त्यांनी एकच सांगितलं, घारीसारख्या जा, घारीसारख्या जा तुम्ही, काळजी करू. आणि खरोखरच जशा आजारी पडले तशा गेले छट. कधी ट्रीटमेंट नाही, हॉस्पिटलायझेशन नाही, घरी खिरपत पडले नाही, काय जे केलेलं आहे ती सेवा सुद्धा माणसाला एवढी उपयोगी पडत असेल. घारीसारखं झालं, खारीसारखी केली, ती उडून जशी जाते झपकन, तशा त्या जीवनातून गेली. ज्या वेळेला जायची वेळ आली त्यावेळेला त्या अशा पद्धतीने गेल्या आणि काही त्रास कोणाला झाला नाही की त्यांना स्वतःला गेला. एवढं सेवेचं साधं महाराजांनी सांगितलं तर ते वाया जात नाही. तर माणसाचे मनाचे केलेले प्रयत्न वाया कसे होते. ते जे आहे ते शेवट त्याला त्याचा केलेला प्रयत्न उपयोगी पडणार. फक्त त्याची जर तेवढ्या कष्टाची तयारी येतील तर इथेच मुक्त होईल, नसेल तर वाटेत राहील. एवढाच मुद्दा आहे, वाटेत राहील. आज आपण आपल्याला विश्वास वाटत नाही किंवा काही वेळेला अनेक माणसाने असं वाटतं. आता काय सूक्ष्माचा विषय असल्यामुळे ज्या पद्धतीनं स्थूलाला पुरावे देता येतात तसे सूक्ष्माला पुरावे देता येत नाही. पण सूक्ष्माचा अभ्यास करता येतो, एवढा आहे. पुरावा नसला तरी सूक्ष्माला अभ्यास आहे. आणि तो कसा आहे तर ह्या तसं म्हटलं आपल्याला गेल्या वेळेला आपण इथे येऊन थांबलो शेवटी की असं तर झालं. म्हणजे आज आपण पहिली ओळी वाचली, पार्थ नैवेह नामंत्र न्याशस्पस्य नाही कल्याण कृत्य. तर त्याचं जे काही त्यांनी मिळवलेलं आहे, जो काही संस्कारित मन करायचा प्रयत्न केला, जी शुद्धता मिळवायचा प्रयत्न केला, ती त्याची वाया जाणार नाही. आपल्या ह्याच्या भाषेमध्ये सांगतात ते साध्या भाषेतलं असेल कदाचित किंवा आपल्याला कळण्याच्या ह्याच्यात लागू असेल, त्याच्यापेक्षा जास्त पुढची झेप अपेक्षित आहे. पण एखादा मनुष्य एम एला बसला, त्यांचं उदाहरण असं आहे, एखादा मनुष्य एम एला बसला, समजा नापास झाला तर बीए झालेलं कुठे जात नाही. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. आता एखादा जो बुद्धिवादी मनुष्य आहे तो म्हणेल हे ठीक आहे, माझ्याकडे डिग्री आहे, मी इथं आहे, एम ए नापास झालो, समजा काय झालं तरी माझं बीए झालेलं कुठे जात नाही. तसं प्रगतीला लागू आहे असं त्यांना म्हणायचं. मुद्दा त्यातला एवढाच आहे, फक्त आता हे मी इथं आहे तोपर्यंत हे जन्माच्या पुढचं मागचं सांगतो. म्हणजे शंका आली बरोबर, कारण तिथे म्हणून म्हटलं पुराव्याचं काम नाही पण अभ्यासाचं काम आहे. एवढं खरं, अभ्यासाचं काम कुठं आहे तर जर असं असेल तर जन्माला येणारा प्रत्येक जीव एकाच अवस्थेमध्ये जन्माला यायला पाहिजे. शरीराचं कसं दुसऱ्याकडनं मिळवलेलं आहे, म्हणजे आपण ज्याला म्हटलं मगाशी की ते वडलोपार्जित आहे, तसं ती वडलोपार्जित इस्टेट आहे. ती कशी सारखी दिली सगळ्यांना, नाक कांडोळे काय कसा ओके, जेवढं द्यायचं तेवढं प्रत्येकाला द्यायचं, सगळं सारखं आहे. हे तेवढं सारखं नाही आहे, म्हणून त्याला स्वकष्टार्जित लागतंय. ती सारखी असायला पाहिजे, तितकंच शुद्ध, तितकंच हे, तितकंच काय आपण परमार्थाची बुद्धी घालला आमची जाऊ. काही मुलांना लहानपणापासून काही ना 40व्या वर्षी होत नाही, काही ना 50व्या वर्षी झाली आहे, काही ना याचं महत्व 17व्या वर्षी कळते, काही ना अजूनही कळत नाही. हे सगळे प्रकार आपण आजूबाजूला पाहतो. मग ह्याची जी सुरुवात आहे ती सारखी का नसते, हा अभ्यासाचा भाग आहे. की ती तशी सारखी का नसते याचाच अर्थ ती वाया जात नाही. वाया जात नाही ते जे म्हणतात ना, त्याच्यात त्याचं उत्तर आहे, दुसरीकडे कुठं उत्तर नाही. हे जे अर्थी होतं त्या अर्थी त्याच्याकडे काहीतरी असलं पाहिजे असंच म्हणणं भाग आहे. आता जो एखादा मुलगा आला आणि त्याला जर डायरेक्ट समजा दिली ऍडमिशन, एकदम एम एला ऍडमिशन दिली, तर आपण काय समजाल, अरे तो पिऊन आला असलं पाहिजे असं म्हणाल. ते बघितल्याशिवाय का त्याला देणार आहे. किंवा एखाद्याला समजा येतंय त्या ह्याचं. आता इथे तेच उदाहरण आहे पुढे, तैसी दशेची वाट न पाहता. हा ज्ञानेश्वरांचा श्लोक असला तरी अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत थोडक्यात आणि मोठा असे सांगणारा असा श्लोक आहे. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया. सर्वज्ञता त्याला वरते, सर्वज्ञता त्याला माळ घालते, सर्वज्ञता आपणहून त्याच्याकडे येते. हे आपल्याला व्यवहारात सुद्धा दिसेल. लहान मुलांच्या ठिकाणी अत्यंत मोठी समजूत दिसते. ही समजूत कुठून आली याचं उत्तर मिळेल. ती त्या संस्काराने 5% उत्तर मिळेल, 10% उत्तर मिळेल, त्याच्या पलीकडचं उत्तर देत आहे. त्याला परमार्थ बुद्धी का झाली. एखादं लहान मुलं असतं आणि आईने ह्याच्यात ते ज्ञानेश्वरी वाचत बसलेलं दिसतं, त्याच्याविषयी काहीतरी चर्चा करत बसलेलं दिसतं किंवा त्याला त्या भाषेची बोली लागते किंवा एखादा जपच करतो. हे का करतो याचं उत्तर आपल्याला 5व्या वर्षी का करतो आणि 10व्या वर्षी का करतो उत्तर देत आहे. ते त्यांचं म्हणणं की बाळपणीच सर्वज्ञतावरी तया ते. एखाद्याला अत्यंत लहान वयात हे सगळं का मिळतं याचं कारण जर आपण या बाजूने देऊ शकत नसतो तर त्यांच्याच बाजूने उत्तर मान्य केलं पाहिजे की काहीतरी करून आलाय म्हणून त्याला बुद्धी होती. मग आम्ही काहीतरी करून ठेवलं तर आम्हाला नाही बुद्धी होणार. सरळ जायची काय आता पुढे.
ते जर मी करून ठेवलेलं त्याचं वाया गेलं नाही म्हणून या जन्मात त्याला 5व्या वर्षी बुद्धी झाली आणि आपल्याला 50व्या वर्षी होईना किंवा 17व्या वर्षी होत नसेल किंवा न होणारी माणसं दिसतात, तर त्याचा अर्थ काय? तर त्यांनी ते केलं नाही म्हणून त्याला बुद्धी नाही. संधी दिली परमेश्वराने, त्याने नाही वापरली तर काय करायचं? ही संधी आहे, 50 वर्षाची संधी आहे, पण त्याला अशी बुद्धीच झाली नाही की बाबा काय हे म्हणतात हे बघून समजून घ्यावं, काय गीतेमध्ये म्हटले समजून घेऊ. हे जर त्यानं नाही वापरलं ते, तर तो आहे तिथे राहील, तसं जाईल. हे जे याचं स्पष्टीकरण आहे ते आपल्याला तिथे मिळतं. हे जसंच्या तसं, म्हणजे ज्ञानेश्वरांचं संबंध ह्याच्यात कुठे आत्मचरित्र आलं असेल तर इथे आले. कुठेही ज्ञानेश्वरांनी स्वतःविषयी काय सांगितलं, सगळं गुरुचं, सगळं गीतेचं, सगळं भगवंताचं, सगळं सांगितलं. पण हे जे सांगितलंय हे स्पष्टीकरण देण्याच्या निमित्ताने तैसी दशेची वाटणं पाहता वयसेच्या गावात मोठं व्हायला लागत नाही. तसं अनेकांची समजूत आहे ना की मनुष्य मोठा होत जाईल तसा तो शहाणा होत जातो वगैरे, आपण म्हणतोच. मी असं म्हणजे काहीतरी गडबड असली पाहिजे. अनेक माणसं मोठी असून सुद्धा काय, जाऊ दे आपण वयाच्याकडे जायचं नाही, पण वयाने माणसाला हळूहळू शहाणपण येतं असं आपण म्हणतो की वयाने समजूत वाढत जाते. वयाने मनुष्य काय ते शांत होईल, काय ते मॅच्युरिटी आपण म्हणतो की नाही, मॅच्युरिटी नाही म्हणतो आपण, तर तिची काय मॅच्युरिटी ती माणसाला 30पेक्षा 40ला जास्त येईल, 40-50ला जास्त येईल अशी आपली समजूत असते. तर जशी देहाची वाढ होत जाते, ते वेगळं बरं का, ते खोडलं ते वाढवत जाते, तर तसं ते जसं माणसाचं सगळं परिपूर्णता त्याला येते तशी इकडे पण त्याला परिपूर्णता येईल असा आपला समज असतो. म्हणजे गोड समज म्हणा फार तर त्याला, किंवा आता साध्या सरळ म्हणायचं म्हणजे गैरसमजच म्हणायचं, तर तो आपला एक समज आहे, तो त्याच्यावर आधारलेला आहे की जसं ह्याचं 5 वर्षाचं 10 वर्षाचं झाल्याबरोबर त्याच्यात काही मॅच्युरिटी आली किंवा 10चा 20 झाल्यावर किंवा 25 झाल्यावर जशी मॅच्युरिटी आली, जशी शरीराची किंवा याची वाढ झाली तशी ह्याची सगळी मनाची वगैरे अशाच पद्धतीने वाढ होणार आणि तो एकदम मॅच्युअर होणार असं आपल्याला वाटतं. तर तसं आता आपला अनुभव असेल तर बघा आपण काय होते ते, तर तसं होतं असं आढळत नाही. पण यांच्या बाबतीत मात्र वयसेची या गावा न येता, म्हणजे ह्या भाषेत सुद्धा नाहीच, वयाची सुद्धा सर्वज्ञता वाट बघत नाही. वयस वयाने ते बाकीचं जाऊ दे, मॅच्युरिटी जाऊ दे, पण निदान एक माहिती आहे, अनुभव आहे, एवढं तरी माणसाकडे वयानुसार साठलं. 20चा मनुष्य 40चा मनुष्य त्याच्याकडे जास्त हे येणार, अनुभव येणार, त्याला जगाचं हे कळणार, हे काय ते व्यवहार आहे तो कळणार. मग त्याप्रमाणे, आणि तेवढं तर खरंच आहे की तेवढं म्हणून जेव्हा आपण म्हणतो 50चा माणूस आहे, 60चा मनुष्य, 40चा मनुष्य, काहीतरी आपण त्याच्याकडनं त्या व्यवहाराची माहितीची अपेक्षा करतो आणि ती असते त्याच्याकडे. तर ही का आली? तर वयानुसार आली. वयानुसार त्याला, मी म्हणतो साधी व्यवहारातली, त्या व्यवहारातली जरी त्याच्याकडे आली ना, येते तेवढी ठीक आहे. इथे तर तो प्रश्नच नाही, सर्वज्ञता आहे. आणि वयसेच्या गावा न येता दशेची वाट न पाहता, अशी काही तारुण्य दशेची, वृद्ध दशेची, प्रौढ दशेची वगैरे वाट नाही पाहायला लागत, असं येतं. तैसी दशेची वाट न पाहता वयसेच्या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते तिये सिद्धप्रज्ञेचे लाभे मनची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. ह्यात अनेकदा असे प्रपंचाची उदाहरणे याच्यामध्ये आहेत की जी एखादा प्रपंच 25 वर्ष प्रपंच केलेला म्हणजे सांगू शकतो, असे बारकाव्याचं उदाहरण, अशी शास्त्रातली उदाहरणे. ही शास्त्र कुठून तिथे आली आणि कसं त्यांना ते कळलं असेल, काय आपण त्या वयाचं गणित ते काही जमत नाही, म्हणून याला त्यांचं आत्मचरित्र म्हणतात. अशा वयात आपण वाचल्या, त्याच्यात लिहून गेला, तर त्याच्या मागची पण आहे. मोटकी देहा करती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट पटे सूर्या पुढा प्रकटे प्रकाश उदयसा तैशी दशेची वाट न पाहता वैसेची गावा न येता. हे सगळं जसंच्या तसं त्यांना लागू आहे. आपला संबंध काय? ठीक आहे, त्यांना लागू आहे. त्यांना लागू याचे 2 अर्थ आपल्या दृष्टीने आहेत. एक, हे लहानपणी होऊ शकतं, म्हणजे ह्याच्या वयाची संबंध, हे आपल्याला असं कोणीतरी असू शकतं की ज्याला लहानपणी हे कळतं. मग ही सगळी आपण जी विवेकानंद आता नावं घेतली सगळी, रामकृष्ण कृष्णदास रामबंधू, ही वयाच्या दृष्टीने 15-20 वर्षी त्यांना हे सगळं त्यांना ही सगळी मॅच्युरिटी आहे. म्हणजे ती तशी असू शकते. ह्या बाबतीत वयावर जाऊ कृष्ण कम्स ऑफ अंडरस्टँडिंग नॉट ऑफ एज. म्हणजे मी आपल्याला सांगितलं की मॅच्युरिटी कम्स ऑफ अंडरस्टँडिंग नॉट ऑफ एज. समजूत वाढल्याने माणसाला परिपक्वता यायची, ती वयाने येत नाही असं त्यांचं म्हणणं. वयाने यावी अशी अपेक्षा आहे, पण त्याच्यापेक्षा समजूत लवकर येऊ शकेल. म्हणजे ते जर त्याला आणखीन दिलं गेलं तर आणखीन लवकर येईल. आता त्याच्याही आधी एखाद्याला असते तिचं कारण देता येत नाही, ती असू शकते. म्हणजे अर्थ तो एक तर आपल्या दृष्टीनं हे समजून घ्यावं की अशी मॅच्युरिटी असू शकते, अशा तऱ्हेची सर्वज्ञता, अशा तऱ्हेची स्थिती मनाची, जे म्हणले वयाच्या काय दशेची वाट न पाहता अशी येऊ शकते, ह्याच्यावर आपण विश्वासून असावा. मग ह्याचा उपयोग काय आपल्याला व्यवहारामध्ये? आपल्याला व्यवहारही बघायचा याचा. तर असं आपल्याला लहानांशी वागता येईल. काही लहान मुलांच्या तोंडून बालादपी सुभाषित म्हणतात तशी अवस्था आहे. काही मुलं बरोबर सांगतात
मोठ्यांना स्वभावाचा जो दोष दिसत नाही स्वतःचा असेल किंवा आणि कोणाचा असेल तो लहान मुलं बरोबर सांगतात हे असं आहे. कसं सांगतात ते ज्यांना कळतं त्यांना आपण योग्य तो आदर द्यायलाच पाहिजे त्याचा. म्हणजे आपली ही कल्पना बरोबर मोडून जाईल की हे वयाच असणार. आपण लहान मुलांना नमस्कार करतो, वारकरी नमस्कार म्हणून आपण तो इथे घेतला, त्याचा एक व्यावहारिक हे आहे, त्याला अर्थही आहे आणि तसा पारमार्थिक पण आहे. आपण त्यांच्यातलाही भगवंत पाहायचा तो अभ्यास करतो. तसं यांच्या ठिकाणी त्यांनी आधी केलेल्या अभ्यासामुळे भगवंत लवकर प्रकट झाला समजून, असं त्याचा अर्थ नाही का. पण तो आपण लक्षात घेऊन त्यांच्याशी वागलो तर मला सांगा मुलं यामुळे बिघडतील सुधारतील का? काय आपण कशाला विचार करायचा? अहो ते आधीच पुढे चालली. जो आपल्यातलं हे दाखवू शकतो किंवा त्याला कळते बाहेरच्या परिस्थितीतलं तर त्याला आपल्याला तो मान द्यावाच लागेल. मग तो देण्याची आपली वृत्ती यातून निर्माण होते असं तर होऊ शकतं. आणि दुसरा अर्थ आहे तो आपल्या परमार्थाच्या प्रयत्नाला लागू असणार की मी जे प्रयत्न करतो त्यात आज मला 50ला जे कळतं समजा माझ्याकडनं नाही झालं तर पुढच्या वेळेला ते मला 5 किंवा 10 वर्षी कळायला लागेल. त्याची त्यांनी टप्पे दिले. आपण हे जर पाहिलं इथे आपल्याला 4 टप्पे दिसतील. आपण लोक असतो ते पण बघूया की हे समजून घेणारा म्हणजे जिज्ञासून आपल्या भाषेमध्ये त्याच ते जिज्ञास्वरूपी योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते वरती आपण तैसे दुर्भेद का अभिप्राय का दुर्गम्य अनठाय तेथे सौरसै विनगाय बुद्धी जायची. आत्ता आपण हे ऐकलं, समजा शरीराविषयी ऐकलं, मनाविषयी ऐकलं, प्राणाविषयी ऐकलं, आपल्याला काहीतरी कळलं, त्याचा थोडासा अभ्यास केला, त्याप्रमाणे वागलो तर माझं ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही कल्याण होतात हे मला कळलं. गुरफटायला होत नाही, कुठे अडकायला होत नाही, मनुष्य तटस्थ राहू शकतो, साक्षी भाव आहे, किती गोष्टी आहेत या सगळ्या आपल्याला कळलेल्या आहेत. याचा मी अभ्यास करतोय. त्या दृष्टीनं माझं जीवन काही पूर्ण परिवर्तन झालं नाही मान्य, पण नाही झालं असलं तरी जे मी जेवढं केलेलं आहे तेवढं मला उपयोगी पडणार. किंबहुना करणाऱ्यांचं तर सोडा, त्याची यादीची पायरी आहे जिज्ञास्वरूपी योग असते. हा ह्याला सगळ्याला योग म्हणतो. मगाशी मी अरविंदांचं सांगितलं होतं पूर्ण योग. तर तो आता हे जे आहे ना कल्याणकृत त्याचं एक उदाहरणच आहे अरविंद. आता अरविंदांच्या बाबतीत आपल्याला माहिती असेल, याच्यातच सांगतो पण त्याच्या संबंधातला आधी घेऊ. तर अरविंदांच्या बाबतीत आपल्याला माहिती असेल वडील त्या काळातली पाश्चात्य वातावरण आपण समजू शकतो अरविंदांचं. त्यांचे जे वडील डॉक्टर घोष, कृष्णगण घोष, तर ते स्वतः त्या काळातले इंग्लंडमधले अबर्डीन युनिव्हर्सिटीचा MS असलेला मनुष्य आहे. म्हणजे आपण कोणाचं तरी ऐकतोय असं काही समजायचं कारण नाही. अबर्डीन युनिव्हर्सिटीचा MS असलेला मनुष्य आहे. त्याला असं वाटतंय की हे पाश्चात्य संस्कार माझ्या मुलांचे व्हायला पाहिजेत, त्यांना कुठलेही भारतीय संस्कार होता कामा नयेत, कारण हे सगळं मागासलेले असं वाटतंय. भाव काय म्हणून त्याचा संस्कार होऊ नये यासाठी त्यांना बाहेर नेऊन ठेवले परदेशामध्ये. आणि ते सुद्धा इतकं की त्याच्या कानावर माय बोलीतला शब्दही पडू नये याची त्यांनी काळजी घेतली. घरातल्या माणसांना सुद्धा माय बोलीतला शब्द सुद्धा बोलायचा नाही, म्हणजे त्याला ते व्यवस्थित तो त्याची वाढ होईल इतकी त्यांची कल्पना होती. 7 वर्ष ही कल्पना राबवली. त्यामध्ये सगळं झालं. त्यांच्या शिक्षणाची ती अद्वितीय बुद्धिमत्ता जे असल्यामुळे ते गेलेच पुढे. पण तो मनुष्य खेचून ह्या संस्कृतीत नव्हे ह्या संस्कृतीच्या टोकाला जाऊन बसला. आज त्यांनी पूर्णयोग प्रस्थापित केला. ज्या माणसाला इथली छाया सुद्धा पडू नये असं वाटत होतं त्या माणसाने पूर्णयोग तयार करावा. आणि समजा एक 10-15 वर्षी किंवा 20 वर्षीची माणसाला बुद्धी व्हावी, कुठून होणार याचं उत्तर देता येत नाही. कारण ते होऊ नये याची तरतूद केलेली आहे उलटी. व्यवहाराने अगदी मला अरविंदांची आठवण काय येते याच्यासाठी की जे होऊ नये म्हणून तुम्ही तरतूद करता. व्हावं, चुकून झालं, संस्कार झाला, ऐकलं, त्यामुळे त्यांना भारतीयचे हे वाटायला लागलं किंवा काय गीतेचा त्यांनी अभ्यास केला, वातावरण होतं वगैरे, ठीक आहे हो, पण ते सुद्धा नाही. ते काहीही कानावर पडू नये याची दक्षता घेऊन जर मनुष्य ते करत असेल आणि तरी सुद्धा तो मनुष्य इकडेच खेचला जातो आणि तो मोठा योग अभ्यासी होऊन एवढं सगळं तत्त्वज्ञान म्हणतो आणि स्वतः जगून दाखवतो ना, आजची परिस्थिती अशी आहे. आपण ते आश्रमाचं पाहतो इतके ह्याला मग आता ते मगाचं आलं ह्याचं उत्तरच देणार, ह्याचं उत्तर देता येत नाही. मग ते असं म्हणे संस्काराची सुद्धा भाषा उपयोगी पडत नाही. आपण ज्याला म्हणतो ना की अभ्यासाचा विषय म्हटलं की हे आहे की मी जे करतो ते वाया जाणंच शक्य नाही. कारण ते ज्यांचं झालेलं आहे त्यांनी ते पूर्वी केल्याशिवाय होणंच शक्य नाही एकतर, आणि त्यांचं केलेलं वाया गेलेलं नाही. म्हणून मनुष्याला 20 वर्षी बुद्धी होती की मी ह्या सगळ्या योगाचा अभ्यास करावा, मी स्वतः त्याच्यात पुढे काहीतरी निर्माण करावं, ह्या सगळ्या जगाचं कल्याण व्हावं म्हणून मी प्रयत्न करावे. म्हणजे सामान्य प्रापंचिकाची जी अपेक्षा असते, वडिलांची जी अपेक्षा असते की मुलांनी आपल्या प्रपंच व्यवस्थित करावा, काय ते जास्तीत जास्त मिळवावं, भरपूर पैसा मिळवावा, भरपूर माणसं काय ते त्याचं सगळं असेल लौकिक कल्याण काय असेल तर त्याच्या कल्पना असतात आणि त्याच्या पुऱ्या व्हाव्यात म्हणून ते लग्न कार्य व्हावं, मुलं अमकं तमकं सगळं त्याचं ते व्हावं. ह्याच्या पलीकडे बिचाराची दृष्टी चालते आणि हा मनुष्य म्हणतो हे मला काहीच नको आणि मी जगाच्या कल्याणाचा विचार करतो.
काय हे बुद्धीचं म्हणायचं, कसं म्हणायचं याचं आटोपलं. ही सगळी काळजी घेऊन ते घडू शकतं. म्हणजे याचाच अर्थ त्यांनी केलेलं त्यांना उपयोगी पडले. आता त्याचं स्पष्टीकरण मागच्या 5 वर्षात 10 वर्षात कुठेही देता येत नाही. जन्मतः आता माणसासारखा माणूस जन्माला आलेले अशी काही नाही की बाबा आपल्याला कृष्णावतार अवतार वगैरे कसे असतात, जन्मतः असे आलेले आहेत की ते पायाला पाणी लागले ती उतरली वगैरे, ठीक आहे. म्हणजे ते एकदम अवतारीच काम आहे. हे तर माणसासारखी माणसं, ही संत सत्पुरुष माणसासारखी जन्माला आलेले, हे शरीर आपण म्हणजे काय भाषा करतोय त्यातच आलेले, आणि हे होतंय म्हणजे कसं होतं. तर त्याचं कारण आपल्याला हा दुसरा अर्थ ह्याचा हा की आपल्या दृष्टीने केलेलं वाया जातं. मी रोज जरी 1 तास जरी जपाला बसत असेल, 1 तास जरी मी तो काय 5 मिनिटं जरी तो प्राणायाम करत असेल, किंवा काय ती शरीराची काळजी घेतोय, किंवा काही ही मनाच्या ठेवणीची काळजी घेतोय, म्हणा काय असू द्या, काढून टाकायचा प्रयत्न करतोय. द्वेष आहे, काढून टाकायचा प्रयत्न करतोय. मनाचं जे जे विघटन घडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, किंवा मनाला मन म्हणून आकार देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या मला नेहमी दुःखाला आमंत्रण करतात, असं लक्षात आलेलं आहे, त्याच्यापासून मी बाजूला राहायचे जे जे प्रयत्न करतोय ते सगळे प्रयत्नाची नोंद आहे. ज्या प्रमाणात मनाची शेवटी घटना राहील त्या प्रमाणात पुढचा प्रवास त्याला मिळेल. यासाठी बाळपणीचं सर्वज्ञता. तर त्यांच्या बाबतीत ही घटना 10व्या वर्षी होऊ शकते. ते तटस्थ राहू शकतात, 20व्या वर्षी तटस्थ राहू शकतात आणि एवढं जगाला देऊ शकतात. तर हे जर आहे तर माझं केलेले वाया जात नाही. हा ह्या बाळपणीचं सर्वज्ञता सांगितलं दुसरं. आता आपण सुरुवात केली होती तिथे, तर त्याच्यातले टप्पे सांगत होतो आपण आता. तर हे समजून घ्यायची जरी इच्छा निर्माण झाली तरी वाया जात नाही असं त्याचं. आता ही टप्पा का सांगितला असेल असं मला वाटतं. आजूबाजूला बघितलं म्हणजे याचं उत्तर पडतं की काही माणसं तुम्ही जर एखाद्याला ज्ञानेश्वरी वगैरे आपण आपल्याला काय वाटतं हे बरं आहे, चांगलं आहे असं वाटतं. मग एखादा न करणारा असला की त्याला सांगावं असं वाटतं, अहो तुम्ही जरा ज्ञानेश्वरी वाचलं, खूप चांगलं असते, आम बसते तम बसते. किंवा कोणाच तरी काहीतरी ऐकलं असेल तर आपल्याला असं वाटतं त्यांनी पण ते ऐकावं, त्यांनी पण ते करावं, असं काहीतरी वाटतं ना. आपण त्याला सांगायचं, तो ते ते मनाच्या काने वगैरे ते सोडून तो म्हणतो लांबडलं नका, आपलं पुढचं काहीतरी सांगा, आपण जायचं की कुठे चहाला चला ते कशाला गोष्टी सांगायचं, काहीतरी कुठल्या तरी पुराणातली गोष्टी म्हणतात असं त्याला वाटतं. आता बुद्धी सुद्धा नाही, म्हणजे सांगायची आपली तयारी आहे, त्या माणसाला सगळं उपलब्ध आहे, पण त्याला बुद्धी होत नाही ही पहिली अवस्था. त्याचं काहीही करता येणं शक्य नाही असं म्हणणं. त्याच्यावरचा टप्पा जो आहे की ज्याला असं वाटतं की मला हे समजून घ्यावं असं वाटतंय, पण कुठं संधी नाही आहे. म्हणजे जिज्ञासूरूपी योगस्य, त्याला असं वाटतंय किंवा हे समजून घ्यावं, काय म्हणणं आहे त्यांचं, ठीक आहे मला समजत नसेल पण प्रयत्न करावा असं मला वाटतंय. तर तो सुद्धा त्याचा नुसती जिज्ञासा सुद्धा वाया जाणार. नुसती त्याला तळमळ आहे की मला त्याला नसेल जमत, व्यवहाराने जमत नसेल, त्याला कोणी सांगणारा भेटला नसेल, त्याला ग्रंथ नाही मिळाला, शंका दर्शन करणारा कोण नाही भेटलं, सगळंच आहे. पण हे सगळं नसलं तरी सुद्धा त्याची ती जिज्ञासा सुद्धा त्याचा पूर्वाभ्यासच आहे. जिज्ञासा म्हणजे सुद्धा त्याची मोठा टप्पा आहे असं त्यांचं म्हणणं. आणि तो टप्पा सुद्धा वाया जाणार नाही. त्यामुळे असं जर आहे तर मागील जे सद्बुद्धी जेथे जीवितात आली होती हवी, मग तेची पुढची निरवधी वगैरे हे सगळं आहे. तर जिज्ञासूरूपी योगस्य म्हणजे त्यातल्या जिज्ञासूचा एक टप्पा, त्याच्या पुढचा टप्पा पुढच्या श्लोकामध्ये प्रयत्नात यतमान असतो. म्हणजे त्यांनी प्रयत्न केला की हे वाचायला घेतलं आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला, नाही समजलं चालेल, मग त्याने अर्थ बघितला, कोणाला तरी विचारलं, कोणतरी ऐकलं, काहीतरी प्रयत्न केला, मग त्याच्यातनं काही प्रयोग आता आपण जसं प्रयत्न करतो की प्रयोग घेऊन 5 मिनिटं बसू शकतो, श्वासाकडे बघू. तर हे सगळं श्वासाचा अभ्यास मोठा आहे बरं का तो. त्याच्यातला किती गोष्टी लक्षात येतील आपणच हे करून बघायला हरकत नाही की इतका निकटवर्ती माणूस सोडूनच द्या, पण दुसरी वस्तू सुद्धा नाही श्वासा इतकी निकटवर्ती माणसाला नसतो आणि जिवंत असेल त्याचा अभ्यास करतो तर एक एक गोष्टी लक्षात येतील. श्वासाचा काय कार्यक्रम चाललाय तो, त्याच्यातली फार नियमितता आहे, घड्याळ आहे जगातलं, ते सगळ्या गोष्टी लक्षात येतीलच त्या आपण अभ्यास करायचा. पण त्याचा केलेला अभ्यास आहे, येत नाही तो की मी हे बसायचा प्रयत्न केला, माझ्या लक्षात आलं की इतका विश्वासू मित्र नाही, इतका जवळचं कोणी नाही आपल्याला, इतकं सांभाळणारं पण कोण नाही. बघा की माणूस एखादा सांभाळतो, नाही तुमचं त्याचं पटलं, तो नाही म्हणतो मी सांभाळ, आले की सगळं हा नाही म्हणतो. तुला काही श्वासाविषयी तुम्हाला वाटलं आणि तुम्ही बडबडला समजा, हे माझ्या श्वासावर काही तो करत, तू शांतपणे तुम्हाला सांभाळत. श्वासाचा एक अभ्यास आहे, म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगितलं, हे सगळे अभ्यासच आहेत. त्यातला हा एक अभ्यास आहे, अभ्यास आणि वैराग्य दिल्या आपण बघितलं तर त्यातलं हा श्वासाचा अभ्यास आहे. तर तो अभ्यास म्हणजे यत्न आले त्याच्यामध्ये, प्रयत्न आहे आपला. तर तो अभ्यास समजा करून बघितला तर लक्षात येईल की हे सगळं गणित त्या माझ्या मित्रावर चाललेलं आहे की जो अत्यंत जवळचा मित्र आहे. बाकी कोणी सोडून गेला, हा सोडून गेला तर मी गेलोच समजा, इतकं आहे. तो सोडून गेला मला तर कोणच राहिलं नाही असं आहे. म्हणजे एखादं आपण जसं सद्गुरूचं म्हणतो किंवा त्याने सोडून जाणार आपल्याला काही होईल, त्याने सोडून जात म्हणून ते श्वासाच्या पलीकडची भाषा वापरत आहे.
म्हणजे त्यांचं पण महत्व लक्षात येईल की तुमचा देह पडला तरी मी तुम्हाला सोडून जातो. ती भाषा ते काय करतात, तुम्हाला मी एकदा हाताशी धरले ना तर तुम्ही पूर्ण मुक्त होईपर्यंत, म्हणजे मनोनाश म्हणा, मनोलय म्हणायचं, मनोजय म्हणा, काय तुम्हाला तिन्ही प्रकार आहेत, काही त्यातलं म्हणायचं ते म्हणा, ते सगळं होईपर्यंत, तुम्ही मुक्त होईपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. 7 जन्म लागले 10 जन्म लागले. ती जन्माची भाषा जरी थोडी अशास्त्री वाटली तरी ती बरोबर आहे या सगळ्यावरून कळते. कारण एवढी प्रगती आपल्याला जमत नाही ना एवढी. मग ती जमत नाही म्हणजेच आणखीन काहीतरी करण्याची पुढची गरज आहे, किंवा मागे प्रगती का झाली कळत नाही म्हणूनही आहे असं. तर हे तुम्हाला सोडत नाही म्हणजे ते श्वासाच्याही पलीकडे सोबत करतात याचा आपल्याला अर्थ कळेल. अनेक वेळेला म्हणतो ना आपण गुरु मिळाले त्याचं आपल्याला महत्व जाणवत नाही असं म्हणतो. त्याचं कारण काय ते लक्षात येईल की हे श्वासाचा अभ्यास केला तर ते लक्षात येईल. हे प्रयत्नात येतं माणूस तो आपल्या दृष्टीनं. प्रयत्नांनी जर मनुष्य ह्यातलं एखादं अंमलात आणायला जाईल, जिज्ञासा आहे, कळलं म्हणून शरीराच्या बाबतीत, प्राणाच्या बाबतीत, मनाच्या बाबतीत काहीतरी करायचं ठरवलं, तर ते करायचं ठरवलेलं त्यांनी जे आहे ते त्याचे प्रयत्न पुढचे. तर तो जो कोणी हा प्रयत्न करणारा आहे तर अनेक जन्म संसिद्धो याति परांगती, तो सुद्धा उत्तम सद्गतीला जाईल. म्हणजे जो जिज्ञासू आहे तोच आहे. जो जिज्ञासेने समजून घेतलेलं प्रयत्नपूर्वक अंमलात आणण्याचा काहीतरी करतोय कार्यक्रम, तोही त्याच्या पुढे आहे, त्यामुळे तोही जाईल. आणि ज्यांनी हे केलं आणि तो पोहोचू शकला नाही, ज्याची आपण गेल्या वेळेला हे सगळे प्रयत्न केले पण प्रयत्नांनी पूर्ण नाही झालं काम, ह्या देव भेटे याची ते, तर तसं याच देहात ते काही जमलं नाही. समजा नाही जमलं, आपले काही कष्ट कमी पडले म्हणा, काय असेल ते म्हणा, तर त्याच्या 2 गती दिल्या पुढे. तर त्याचं पुढे काय होईल, प्राप्य पुण्य कृतान लोकान शुचीनाम श्रीमतां. यातला योगभ्रष्ट शब्द, त्यातला भ्रष्ट शब्द फारच भ्रष्ट झाला इकडे. योगभ्रष्ट म्हणजे असं वाटतं की कुणीतरी वाईटच माणूस आहे. अहो तो मनुष्य 4थ्या पातळीवरचा माणूस आहे, हा असं काय म्हणतात, एकदम हाय ग्रेडचा माणूस येतो. योगभ्रष्ट म्हणजे साधे भ्रष्ट शब्द नाही येतो. तर त्याच्यातला सुद्धा म्हणजे ज्याला काही बुद्धी नाही, आपण माणसं बघतोच घरामध्ये, त्या पतीला बुद्धी असेल तर पत्नीला बुद्धी असते, पत्नीला बुद्धी असेल पतीला बुद्धी असेल, ते सगळं करते पण त्याला काय वाटत नाही की ह्यातलं काय करावं. तिला पटलंय, सगळं करताय, सगळं ठीक आहे. इतकं आपण बुद्धी नसलेलं उदाहरण पाहतो, ते एक टप्पा. त्याच्यावरचा टप्पा की जिज्ञासू आहे तो दुसरा टप्पा. त्याच्यावरचा टप्पा की जिज्ञासूच्या वरती प्रयत्न करणार आहे कळलेल्याचा तो टप्पा. त्याच्याही वरचा पूर्ण प्रयत्न झालेले म्हणून देह पडला, त्या क्षणी देह पडला आणि प्रयत्न आठवत राहिले, तो टप्पा आहे. त्याला योगभ्रष्ट. योगभ्रष्ट ही गोष्ट अशी भ्रष्ट नाही आहे काही, खूप प्रगती केलेल्याचं लक्षण आहे ते. आणि फक्त अडचण एवढीच आली की आयुष्य संपलं, देहाची मुदत संपली. काही वेळेला आपली ती मुदत संपली वगैरे, तसं त्या गोष्टीची मुदत संपली. आता काय 15 तारखेपर्यंत होतं, 16 तारखेला गेले की काहीतरी घोटाळा होता, त्या संपली म्हणून तारीख म्हणतात. तसले आपला प्रकार झाला थोडक्यात की काय त्याचे 60 वर्ष 2 दिवस काय ते आयुष्य होते, दुसरा दिवस संपलं. पण देह पडला तर एवढी काळजी कशाला करता, हे परमार्थ एवढा चांगला बळकट आहे बरं काय, कधी वेडगडपणाचा नाही येतो, तो चांगला बळकट आहे. तो म्हणतो अरे 60 वर्ष 2 दिवस ना, चल पुन्हा आहे सुरुवात करत आपलं. जाईल कसा, साईबाबा म्हणले तेव्हा ते, तो गेला म्हणून सांगितलं त्यांना. ते म्हणले अरे जाईल कसं, आहे ना उद्या जिवंत होतोय म्हणले ते, ह्याला काढला तर जिवंत होतोय म्हणून सगळे जण ते सगळं लावून वगैरे ते बसले ते आहे बघ काय. साईबाबा म्हणले ते अर्थी राहणार. दुसऱ्या दिवशी काय झालं नाही हो, ते डिके प्रोसेस सुरू झालं, त्याचं काय होणार दुसऱ्या दिवशी, काय जिवंत वगैरे झालं. मग त्यांनी स्वप्नात दृष्टांत दिला त्याला की पुढची गती त्याला मिळाली, तो जिवंत झाला. म्हणजे तो जिवंत झाला त्यांनी म्हटलं की तो उद्या जिवंत होतोय, तुम्ही काय काळजी करू नका. म्हणजे त्यांना जे काय करून ठेवलं त्याची पुढची जी वाटचाल होती तो पुन्हा देह त्याला मिळाला आणि त्याची वाटचाल सुरू झालेली आहे, तो जिवंत झाला असं म्हणले. म्हणजे हे जे काय त्यांना अपेक्षित आहे ते असं आहे की ह्याच्या पुढचं म्हणजे जो मनुष्य हे सगळे कष्ट करतो आहे त्या माणसाचे कष्ट, त्याची देहाची मुदत केवळ संपल्यामुळे कमी पडले राहिले अर्धवट, तरी सुद्धा त्याचं काय होईल, त्याचं 2 गोष्टी होऊ शकतात. ते आपल्याला लागू आहे की बघ ठीक आहे आपल्याकडनं नाही झालं समजा, तर तो कुठे जाईल, शुचीनाम श्रीमतां. म्हणजे अत्यंत शुद्ध पण श्रीमंत, हे सगळे वैभव ज्याच्याकडे आहे असं. त्याचं सुद्धा वर्णन चांगलं आहे. ज्या ते नीती पंथाई चालली, सत्यभूत बोली, देखावे ते देखील शास्त्रदृष्टी. म्हणजे जर आपण समजा संपत्तीमान असाल ना तर हे सगळं वर्णन लक्षात ठेवायला हरकत नाही, त्याच्यात हे आणायला हवं, म्हणजे हे काम बरोबर. मी ते श्लोकांकडे असं पाहतो, ते आपण सुद्धा विचार करून बघा की हे जे श्लोक आहेत ते काय सांगतात की पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची आहे, ते सगळं उगव्या वगैरे श्रीच्या जया ते नीतीपंथे चालिले, सत्यभूत बोलिले, देखावे ते देखील शास्त्र दृष्टी. जे शस्त्रांनी बघायला सांगितलं ते पाहते,
शास्त्रदृष्टी देखील आहे. वेद जो जागेश्वर, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जयात. मंत्री कोण असावा आपल्याकडे ते मंत्री नेमतात याच्यावरती वेगवेगळ्या खात्यावर वगैरे, तर त्यांचा उल्लेख आहे. ते ह्याचा विचार, मंत्री कोण सारासार विचार, ते एका उत्तम घराचं वर्णन आहे. तर त्यात काय असावं, तर एक पैशाची तर कमतरता नाहीये, ठीक आहे, श्रीमत आमगे हे आहे, पण श्रीमत आमगे मध्ये काय काय असेल ते सगळं. जयाच्या पुढी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. ईश्वराच्या सेवेत आहे, त्याची चिंता कसली राहणार. जया ते ग्रहदेवता आदी होती, ऐसी निज पुण्याची जोडी वाढी नली सर्व सुखाची कळवाडी, जिने तिचे जन्मे तो सर्वाडी देऊ. तिच्या ठिकाणी तो जन्म आहे. जे आपल्याला जर काय होतं, पैसा असला की बाकीच बरंच नसतं घेतलं. असा एक अनुभव म्हणून ते महाराजांना पैसा म्हणलं की जरा सावध होतो. महाराज म्हणतात जास्त पैसा आला आता घोटाळा आहे काहीतरी. पोटापुरता आला म्हणजे घोटाळा होतो, कारण घोटाळा करायची बुद्धीच होते म्हणतो. वेळ मोकळा सापडला म्हणजे मनुष्य घोटाळा करतो की काहीतरी. त्याला वेळच मोकळा नाही, तो कसा कामच असतो सतत, तर त्याला ती वेळच नाही काही इकडे तिकडे करायला. तर तसं हे पैसेच आहे. त्याला त्याचं रिलॅक्स झाला तो आणि त्याच्याकडे जास्त जमा व्हायला लागलं की काहीतरी त्याच्यात डोक्यात येतं. आणि ते डोक्यात असं येतं की एकतर आहे याच्यात आणखीन काही चौपट करता येईल अशी विचार मनात काहीतरी येतात. नाही तर आहे ते काय जे चौपट झालेले ते कुठं घालून कटलं तरी नेऊन कशात तरी घोडा आपल्या बरोबर आणि 2 लोकांना असलं सगळं होतं. म्हणून तो प्रमाण म्हणून त्या श्रीमताम गेहेला हे सगळं जर जोडलं गेलं तर ती एक उत्तम हे होऊ शकते. असं एक उत्तम होऊ शकते. ज्या ते नीतिपंथे चालले, सत्यधूत बोलले, देखावे ते केले शास्त्रदृष्टी, असं जर समजा जमलं तर ह्या 4 श्लोकामध्ये आपले चांगलं, मी काही त्याचं विवरणात जात नाही, पण हे आपल्याला सारासार विचारू मंत्री जे आहे अशा प्रकारचे करता येईल. या ठिकाणी त्या माणसाचा जन्म होईल. म्हणजे ज्याचं हे सगळं राहिलं त्याचं तिथे जन्म होईल. काय काळजी करायचं कारण हे फार मृत्यूच्या बाबतीत एक चांगला दृष्टिकोन आहे. आपण जे मृत्यूला एरवी सर्वसाधारणपणे मनुष्य घाबरतो की त्याच्याच भीतीने सगळं दर्द होतंय आणि ते आपल्याला का वाटतं वगैरे ते ऍडमिट करतात वगैरे, तर ते तसलं जे आहे की नाही ते सगळं त्याच्यामुळे, ते त्याच्या भीतीमुळे. त्याची कसली भीती आहे, पुढे अजून जगायची एवढं काय, हे आपण जी काय वाटचाल पत्करलेली आहे ती एवढी मोठी आहे, ती मुक्ततेची आहे आणि मनुष्य पूर्ण आनंदाला पावल्याशिवाय ती थांबत नाही. तुम्ही हात तिथे राहा, हात तिथून मागे जा, नाही तर हात तिथून पुढे जा किंवा पोचा, काही करा, ती वाटचाल सुरू आहे. त्यामुळे ह्याचं एवढं काय घाबरायचं कारण नाही, ते त्याच्या गतीनं होईल, पुन्हा आहेच आपल्याला यायचं, असं ते स्वरूप आहे. तर त्या दृष्टीनं हा विचार केला तर त्या ठिकाणी हा मनुष्य जन्माला येईल. म्हणजे त्याची पुढची वाटचाल सुखद होती. अनेक वेळेला या अनुकूलता नसल्यामुळे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो संस्कार ते बहुत चांगलं घर आहे, तर त्याच्यामध्ये त्याची सगळी काळजी चांगली घेतली जाते, विचारापासून, बैठकीपासून, शरीरापासून सगळी काळजी चांगली घेतली जाते. असं होऊन त्याला पुढची वाटचाल लवकर सुरू होते. एखाद्या मनुष्याचं जसं असतं की समजा त्याच्या मागे काही नाही अशी कल्पना करा, काय परिस्थिती नाही, कोणाची पाठबळ नाही, नातेवाईक नाही, काय नाही, त्याने अगदी अख्खी ज्ञानेश्वरी वाचायची ठरवली तरी ती घ्यायला त्याला 2 वर्ष नोकरी करायला लागते, तेव्हा त्याच्या पत्रात ज्ञानेश्वरी काढायची. म्हणजे ते आपण कंटात काळ काढलेले लोक आहेत म्हणून आपल्याला ही कल्पना येऊ शकेल की आपल्या मनासारखं समजा अगदी निरूपण ऐकायचं झालं, आपल्याला प्रवचन ऐकायचं झालं, काय तरी सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा लौकिक कष्ट खूप करायला लागतात. तेव्हा मध्ये आपल्या वाट्याला येतं, मग ते आपल्याला मिळतं. जिथे हे सगळं जन्मतःच सगळं असं वातावरण असेल तर ते त्याला लहानपणीच मिळायचं. म्हणजे त्याचं केलेलं ते या मार्गाने त्याला उपयोग होईल. मग त्याची वाटचाल 5व्या वर्षी सुरू होणार. आपली जी वाटचाल एरवीची प्रतिकूलता असल्यानंतर करायला आपल्याला 25 वर्ष लागतील, 30 वर्ष लागतील, ती वाटचाल 5व्या वर्षी होईल. हे आपल्याला पुढचा भाग म्हणायचा आहे. त्याच्यानंतरचा भाग अथवा योगिनामेव फुले भवति धीमता, त्याच्याही पेक्षा चांगला आहे. जर समजा असं असेल दुर्लभतर जन्म म्हटले तत्रतम बुद्धी संयोगम लभते बहु, जे विवेक ग्रामीचे मुली. गेल्या वेळेला आपला शब्द येऊन गेला, आपल्या लक्षात असेल, वरतीच आहे तो. इंद्रिय ग्राम निघाला, आस्थेची या वाटा लागला, आत्मसिद्धीची या पुढला नगरा याव्या. इंद्रिय ग्रामात आपण गेल्या वेळेला शब्द हुडकत होतो नाही, मला त्याची आठवण झाली. गेल्या वेळेला इंद्रिय ग्रामीणचे आम्ही लोक आहोत. ग्राम म्हणजे आपलं गाव, त्या गावात राहणारे लोक. गेल्या वेळा आपण नागरिक काय म्हणावं त्याला असं आपण म्हणत होतो, नागरिक म्हटलं. नागरिकपेक्षा ग्रामस्थ शब्द जातो, नगरामध्ये जरा थोडस जरा हाय क्वालिटी वाटते. ग्रामस्थ म्हणले आम्ही इंद्रिय ग्रामीणचे ग्रामस्थ, कारण त्याच्या पलीकडे व्यवहारच आपल्याला कानाला चांगलं ऐकायला पाहिजे, काय ते सगळे करायला पाहिजे, काय ती वस्तू मिळाली पाहिजे, खायला प्यायला झालं पाहिजे, सगळं त्या इंद्रियाच्या पलीकडे आमचे काय दिवसच आहे. याच भाव कुठल्याही इंद्रियाच्या मागे मी लागले नाही आणि मला काही त्याच्यातून नको आहे, असा एक शांत परिपूर्ण दिवस माणसाला काय वाटत आहे. म्हणून तो इंद्रिय ग्रामीणचा आहे असं म्हणायचं.
देहबुद्धीचं सगळं. तर अशा तऱ्हेचं इंद्रिय ग्रामीचे ग्रामस्थ म्हणून इंद्रिय ग्रामीचे ग्रामस्थ आहोत. तिथे शब्द वापरलाय विवेक ग्रामीचे मुली. बरोबर दुसरं टोप टाकून विवेक ग्रामीचे ग्रामस्थ आहेत ते लोक. जे विवेक ग्रामीचे मुली बैसले आहाती नित्यफळी तया योगियांच्या पुढी जन्म. आपण इंद्रिय ग्रामाचे लोक ग्रामस्थ आणि ते विवेक ग्रामाचे ग्रामस्थ असं पाहिलंय. मोठे की देहा करते मोठे मग निज ज्ञानाची पाहिजे ते सगळं. म्हणजे हे दोन पुढे आपल्याला काय याच्यातनं एक करतोय या अभ्यासाचा उपयोग काय. तर उपयोग इथेच आहे. जर आपली तेवढी कष्ट करायची तयारी असेल तर नक्कीच आहे. कारण हे आता आपल्या लक्षात आलं असेल, शरीराचं काम आहे, प्राणाचं काम आहे, मनाचं काम आहे. शरीराचं काम आहे त्याला काहीतरी मर्यादा आहे. तर शरीराचं फार काही माणसाला करावं लागत नाही. स्वतःच्या शरीराच्या आपण याच्या कामासाठी म्हणजे त्याच्या टिकवण्यासाठी म्हणा फार किती कष्ट घेतो मनुष्य ते खूप कमी. एकदा ते घासून पुसून ठेवलं एकदा की झालं सकाळी तो कामाला लागला पुढच्या. एवढंच त्याचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी देणारे कष्टाचं प्रमाण पण कमी आहे. त्याच्यातून रिटर्नही तसा कमीच आहे. पण ठीक आहे तेवढं आहे. त्याच्यानंतर दुसरं प्राणाचं आहे. आपण आता बघितलं 5 मिनिटं मनुष्य प्राणाच्या ह्याला कामाला बसलं तर ते आयुष्यभर त्याने तेवढं काम ठरवलं करू शकेल. शांतपणे त्याचं जीवन जाईल. हे कुठेतरी हे आता विषय या विषयात निघाला म्हणून सांगतो. हे बॅलन्सिंग बिघडल्यामुळे सगळा घोटाळा आहे. शरीराची शरीराला नियमन, प्राणांचं प्राणांना नियमन आणि पुढे मनाचं मनाला. ही गणित बिघडल्यामुळे आज आपल्याला स्वार्थ बोकाळले म्हणतो आपण, भ्रष्टाचार म्हणतोय, अमक म्हणतोय, तमक म्हणतोय. सगळ्याची मुळं ह्या बिघाडात येतात. मनाची काळजी कोण घ्यायला तयार नाही. त्याचं उन्नयन म्हणजे काय कोण विचार करायला तयार नाही. हे काय म्हणायचे डिव्हाइन, अरविंद म्हणायचे की डिव्हायनायझेशन. ओके, त्या माणसाचं जीवन त्याच्या वाट्याला आलेलं आहे. त्याचं ते जीवन देवत्वाचं जीवन होईल काय हा खरा प्रश्न आहे माणसाच्या समोरचा. आणि तो नाही सुटला म्हणजे मग पशुत्वाचं जीवन आज ते कशातनं आलं. ते ह्यातूनच आलेलं आहे की ही जी काळजी गेली ती गेली. म्हणजे ह्याचं महत्व काय आहे ते आपल्या लक्षात राहावं यासाठी केवळ. तर असं हे काम आहे की जिथे मनुष्याचे हे उन्नयन आहे. म्हणजे त्याला त्यांनी डिव्हायनायझेशन म्हटलं. आपलं ह्युमनायझेशन झालेलंच आहे ऑलरेडी म्हणून आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. खरं त्याच्याही खाली होतो. पण इथे ह्युमनायझेशन झालं. एखादं प्राणी किंवा हे नाही किंवा झाडपेड काही झालं नाहीये ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. इथून खरं दिवसाची सुरुवात व्हायला पाहिजे माणसं की असं झालेलं आहे ही केवढी भाग्याची गोष्ट आहे की आम्ही ह्युमनायझ झालेलो आहोत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इतकं स्वातंत्र्य आणि इतकं स्वातंत्र्य म्हणून इतकं सगळा घोटाळा आहे. स्वातंत्र्य नसतं करू शकत नाही. झाड उठून कुठे काय भ्रष्टाचार वगैरे करतो काय नाही काय नसतं तिथलं असं काय. कारण एवढी इक्विपमेंटच नाही त्याच्याकडे. ह्युमनायझेशन मध्ये काय इक्विपमेंट जबरदस्त आहे. इकडचं तिकडं तो भेटलं सारखं आहे हे आपले बघतो आपण. आता ते नाव सुद्धा भ्रष्टाचार झालं. किती केसेस आहेत किती मागे पडले काय नाव आठवणही कठीण आहे. तर इतकं होतंय. हे तो का करू शकतो तर ह्युमनायझ आहे म्हणून करू शकतो. कारण कॅपेबिलिटी जबरदस्त आहे. म्हणजे आपलं ते अणुबॉम्ब सारखं आहे. उडून दिलं सगळं बेचिराग एवढी क्षमता ही माणसाकडे आहे. पण ह्याच्यापेक्षा एखादं नगर बसवण्याची क्षमता सुद्धा माणसाकडे. हे डिव्हायनायझेशन आहे त्याचं. मग त्यांचं म्हणणं की ते होऊ दे. आज सगळं अशी कल्पना करू की असं डिव्हायनायझेशन झालं तर स्वर्गात वेगळं जायची गरजच नाही माणसाला. समजा घरामध्ये आहे डिव्हायनायझेशन झालेलं आहे. मनुष्य दुसऱ्याचा विचार केल्याशिवाय काही करत. दुसऱ्याचा विचार करतो. दुसऱ्याच्या अंतःकरणाचा विचार करतो. त्याला काय अडचण आहे हे आपल्याला जगण्यासाठी आहे सांगण्यासाठी नाहीच आहे पण आपल्यासाठी आहे. तर असा विचार करून आपण जगतो तर काय आणखीन स्वर्गाची माणसाला गरज आहे. हाच मग हे सगळं त्याचं व्हावं म्हणून हे सगळं हे बॅलन्सिंग त्याच्यातलं ते गेलं. त्या सगळ्यातलं 3 गोष्टीकडे लक्ष द्यायचं म्हणून ही वेळ आली माणसाला. तर अशा तऱ्हेचं हे साधन जे आता आपलं चाललंय की यातले जे योगी आहेत त्यांचं चालू होतं वर्ग. तर हे जे 3 योगी आहेत त्या जन्माला येईल हे झालं. याच्या पुढे काय हे साधन जाता आघावे अनुसरे तया स्वाभाविक आहे. साधन जात आहेत म्हणजे जसं एखादं संपत्ती जात अमक जात तसं हे साधन जात आहे. 3ही प्रकाराने माणसाने हे प्रयत्नशील असा होईल. आता यातले एक आलोय शेवटच्या वेळी पण मधल्या वेळा काही महत्वाच्या जरा बदल केलं होतं. बरं होईल असं वाटतंय. मागे तर जाऊया जे आपलं राहिलंय तेवढे बघितलं तर हे संपवायचं वेळ ते. भक्ती साधना मग असे जसं साधना ज्यात शब्द वापरला शेवटी मागे गेलं तरी चालेल.
शेवटच्या याच्यात हे भक्ती साधन जे आहे ते मीच जाहलो अनुभव. त्याने क्रमाने हे जे योगित्वाचं आता सांगितलं 4 टप्पे सांगितले, ते आणखीन 2 टप्पे ह्याच्यात येऊन गेले, ते पण बघूया टप्प्याच्या वर्षातले. की अनेक प्रकारचे हे योगित्व करणारे लोक आहेत. हे आपण बघितलं मगाशी. हे तपस्वी आहेत, ज्ञानी आहेत, कर्मयोगी आहेत, ते सगळ्या प्रकारचे योगी आहेत. तर त्याच्यात सुद्धा जरा पुढे गेलास तर बरं होईल असं त्यांचं मत. कारण ह्या प्रत्येक योगित्वाला काहीतरी चिकटले. जसं म्हणजे तपस्वी, ज्ञानी ही कमी आहे तसं नाही, सगळे योगीच आहेत ते. पण त्याच्याही पलीकडे आणि कर्मयोगी मनुष्य प्रत्येकाला काहीतरी जया लाभाची आशा करुणी धैर्य बाहूंचा भरवसा घालती षटकर्मांचा धासा कर्मनिष्ठ वगैरे, म्हणजे आपल्या 46 शेवटचे वेळ तिकडून मागे. तर ते सगळे योगी आहेत हे खरं आहे. पै जीव परमात्म संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा तो शरीरीची परिमहिमा ऐसी पावे म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होय अंतःकरणे पंडित मारा. योगी तर होच. 4-5 प्रकारचे योगी तुला होत आहेत. खूप प्रकारचे योगी आहेत. तपस्वी तर योगीच आहे, कर्मयोगी योगीच आहे. पण योगिनाम अपि सर्वेषां मद्गते नांता. सगळ्या प्रकारचा योगी झालास तरी सुद्धा शेवटी भक्ती योगीच. श्रद्धावान भजते मम योगाम समे युक्ततमो. त्यातल्या त्यात अधिक उत्तम योगित्व कशात असेल तर भक्तीत आहे. अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य. कारण आपल्या काल भक्तीचा जसा विषय चाललाय की त्यातलं सर्वात काहीतरी लागून, ज्ञानाला काय लागून आहे, कर्माला काही लागून आहे, तपश्चर्याला काही लागून आहे. आता मोठमोठे तपश्चर्याचे थोर ऋषीमुनी झाले तरी सुद्धा कुठेतरी अडकायला झालं शेवटी, किंवा खाली यायला होतं. सगळ्या बाजूने कर्मयोगी मोठी माणसं आहेत, कर्माचा डोंगर तयार होतो आणि इकडं त्याच्या बाजूने अहंकार किंवा काहीतरी अपेक्षांचं डोंगरही उभा राहतो. असं काहीतरी होतं आणि ते लागू म्हणजे ते कुठेतरी हमला धरून ठेवणार नाही सगळं परत. त्याचा काहीतरी तपस्याला तपश्चर्याचा असेल, कशातही असेल. भक्तीमध्ये अहंकारला परमिशनच नाही आपल्याची. काही केलं असतं तरी मी केला हा विषय चालू शकत नाही. त्यांच्या कृपेने झालं हेच त्याला म्हणणं भाग आहे. म्हणजे हे शेवटचा जो योगी आहे तो हा भक्ती श्रद्धावान भजते योगाम योगिनामपि सर्वेषां. म्हणजे ते म्हणून योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो जया भजता भजन भजावे हे भक्ती साधन हे आगवे ती मीच जाहलो अनुभवे अखंडित. तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हे जीव. त्यांना किती श्रेष्ठत्व भक्तिमान माणसाचं वाटतं याचं ते उदाहरण आहे की जर उपमा द्यायचीच झाली त्याला उपमा मी देऊ शकत नाही. जो माझ्या स्मरणामध्ये हे करण्याचे टप्पे आहेत ते सांगतो की हे भक्ती साधन म्हटलंय. हे शक्ती साधन करायचे काय टप्पे असू शकतील. आपल्याकडे 11व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे की अनेक ठिकाणी सांगितलं पंचसाधन त्याच्यात सांगितले. 5 प्रकारचं साधन माणसाला करता येण्यासारखं, म्हणजे ज्याला भक्ती मार्गी किंवा भक्ती योगी म्हणू आपण त्याला. बाकीचा ठीक आहे, कर्माचा योगी आहे, त्या ह्याच्यातला अगदी हठयोग वगैरे अशातला योगी आहे म्हणा, शरीराच्या दृष्टीने म्हणा असा. तर त्या सगळ्यापेक्षा भक्ती योगी कोण आहे तर त्याचं काय असेल, हे भक्ती साधन काय असेल तर त्याचा उल्लेख तिकडे त्याला पंचसाधन म्हणतात. तर त्याचे मी फक्त आपल्यासमोर उल्लेख करून ठेवतो. आपल्याला असं जीवनामध्ये काही आहे का. एक भगवंत हे श्रेष्ठ मूल्य आपल्या दृष्टीने. श्रेष्ठ म्हणण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ शब्द वापरला तर बरं. भगवंत हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे का. मी भगवंताचाच भक्त आहे का. हे आपले त्याचे मी साध्या भाषेमध्ये आपल्याला कळण्याची दृष्टी ठेवले. माझी सर्व कर्म मी भगवंतासाठीच करतो का. भगवंतासाठी अन्य संग मी वर्जित करतो का. कारण हे संघवर्जन जरा ह्याच्यावर बोललो नाही आपण, पण संघवर्जन जरा विचित्र आहे. म्हणजे कसं आहे, आपण ते मागे दानावरनं बोललो तसं की वस्तू दिली जाते पण वस्तू म्हणजे महाराज म्हणायचे ना तुम्ही सर्व दिले पण स्व दिला नाही. तसं आहे ते संघवर्जन कठीण आहे. मनुष्य घरात राहते पण घराचं प्रेम त्याच्यात राहतं. म्हणजे महाराज ती गाडी घेतली तेव्हा म्हणजे ती गाडी आपल्या जपात येऊन वगैरे तसा प्रकार आहे. तो डोक्यात गाडीत जप चालावं म्हटलं, जपात गाडी नको म्हणजे आपल्या डोक्यात नको ते. पण तशी राहते, प्रत्येक वस्तूची राहते. एवढीची वस्तू असली तरी माणसाचा जीव देत ना आहे ते जात डोक्यातलं. एवढंच जरी असलं, अगदी गाणं जरी असलं तरी सुद्धा जीव जात. अगदी बघा ते व्यवहारात होतं की नाही असं की अगदी टाकून जाण्याच्या लायकीचं असलं तरी सुद्धा असं वाटतं की ते कुठे गेलं असं वाटतं. समजा खालीवर गेला असेल, कुठेतरी हरवलं असेल तर ते माणसाला असं वाटतं. इतकं ते संघवर्जन कठीण आहे. वस्तू दिली तरी आपण नाही का म्हणत ती वस्तू दिली त्यांना, पुस्तक दिलं पण त्यांनी लावलं का नाही याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे माझं आहे त्याच्यात अजून मी ते धरून ठेवलेलेच आहे.
म्हणजे जरी समजा वस्तुस्थिती वॉलपेपर दिला पण तो त्याने भिंतीवर लावला नाही असं जर वाटत असेल तर अजूनही माझ्या मनात तो आहेच तिथे जागेवर, तो दिलेला नाहीच आहे. दिलेला असेल तर माझ्या मनात कशाला येईल, त्याने कुठं लावला का दुसऱ्याला दिला, काय कारणच नाही. पण तो दुसऱ्याला दिला आहे का काय केलंय तो लावले दिसत नाही, म्हणजे काहीतरी अजूनही काय असेल वस्तू ती असेल. ती दिली का तर नाही दिली, कारण तिचा संघ अजूनही आहे. हे संघवर्जन आहे, हे चौथी त्याच्यातले भगवंतासाठी संघवर्जित केले का आणि सर्वांशी मी निर्वैर राहील. गोष्टी भक्ती साधन करायचं असलं ह्या 5 गोष्टीला काही पर्याय नाही. आपल्यासमोर कार्यक्रम काहीतरी आहे ना, तो आहे भक्ती साधन जे आगावे ते मीच जालो अनुभवे खंडित मग तया आम्हा प्रीतीचे, मग ते पुढचंच प्रेमाचं सांगितलं. सर्वश्रेष्ठ म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील तरी त्याच्या खाली सगळं आहे. बरोबर आहे, आपण म्हणतो शेवटी एखादा मनुष्य आहे, काही समजा घरातले आता अगदी लहान मुलं आहे समजा आणि ते काय शाळेत जाणार आहे तर समजा त्याच्या आपल्याला काय त्याचं त्याला मार्क नाही पडले, आपल्याला त्याची अस्वस्थता आहे की पास व्हायला पाहिजे, अमकं पाहिजे तमकं पाहिजे, आपण 10 गोष्टी जमा करा. तेच समजा अगदी असं झालं की आता उद्या कुठल्याही परिस्थितीत अभ्यासाला बसायला पाहिजे, दुसऱ्या दिवशी तो आजारी पडला तर आपण काय म्हणू, आजारी पडलो म्हणून नाही, आधी तो बरा. श्रेष्ठ मूल्य म्हणजे काय त्याचं, कारण आता बरं होण्याला मूल्य जास्त आहे, त्या मार्काला मूल्य कमी आहे. आपण तो जर सकाळी उठून म्हणायला लागला तर किंवा माझ्या मार्कांचं कसं होईल, माझ्या मार्कांचं जाऊ ते कसं होईल, तो आधी बरा असं आपण म्हणायचं का नाही, कारण मूल्य ठरलेलं त्याचं. तर त्या दृष्टीने बरं होण्याला सर्वात जास्त मूल्य आहे. तसं आपल्या व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टीचं असं चालू असतं सारखं. मग ह्याच्यात बरं होण्याला जास्त मूल्य आहे, मग त्याच्यापेक्षा आणखीन कशाला मूल्य असेल, त्याच्यापेक्षा काय असेल ते आपण बोलून बघा. अशा तऱ्हेची मूल्य आहेत. तर ही जी मूल्य आहेत ह्याच्यातलं सर्वश्रेष्ठ मूल्य आपल्या व्यवहारात भगवंताला आहे, म्हणजे तो भक्तिमान. खरा भक्तिमान कोण, सगळं बाजूला करायची वेळ आहे. आता कालच आपला विषय झाला की बाबा ते रडतं मूलचं मनुष्य बाजूला ठेवून नोकरीला जातो असं. रडतं मूल आहे, एरवी आपण काय सहन करू का, आप समजा घरात आहोत, रजा आहे, घरामध्ये आहे आणि समजा तो मूल रडते तर आपण अहो ते रडते तुमचं लक्ष नाही का असं म्हणूनच कळलं. अहो किती वेळ झाला ते कळवळते मूल, मग ते तुम्ही ऑफिसला जाताना ते कळवळ त्याचं काय नाही, त्याच्यापेक्षा ऑफिस आलंच की वेळेला आल्यावर त्याचं मूल्य ठरलं लगेच. काय एरवी आपल्याला किती प्रेम वाटत असलं तरी ते आपण म्हणून नाही आम्ही ते त्याच्यासाठीच करतोय, हा ते बरोबर आहे, पण ते आपलं पुढचं तयार असतंय तर ते त्याच्यासाठीच करतोय. हे जरी काय असलं तरी त्यावेळेला मूल्य कशाला आलं, त्याला आलं, म्हणजे त्या पैशाला आलं, त्या व्यवहाराला आलं, कशाला ते आलं, हे आलंच की नाही. म्हणजे ते असं मूल्याचं काम चालू आहे माणसाच्या जीवनात, त्यानुसार त्याचे व्यवहार घडतात. तर तसं आपल्या दृष्टीनं भगवंताचं मूल्य आहे काय, मग त्या भगवंताचं मूल्य आहे का, म्हणजे भगवंत जर एखाद्या व्यवहारात बाजूला जात असेल तर आपण भगवंत महत्वाचा जाणार, ते बाकी सगळं महत्वाचं. एखादं म्हणेल माझा पैसा जो चालणार आहे, भगवंत तर काय आहेच की तो सर्वात मोठी भगवंत. ती सगळी भाषा आपल्याला माहितच आहे. देवाला काय जायचं राहिलं तर संध्याकाळी जाऊ, पण जेवण चुकून चालणार नाही माणसाला, ऑफिस चुकून चालणार नाही, देव चुकलं तर चालू शकते. मूल्य म्हणजे काय, हे सर्वश्रेष्ठ मूल्य म्हणजे असं आहे. तर आता असं सर्वश्रेष्ठ आहे व ते झाल्याशिवाय काही होणार नाही. जी माणसं निष्ठेची माणसं साधन करणारी आहेत, आपल्याकडे अमरो महाराजांच्या आपल्याला भूमिका सांगितल्या तसं आहे की ते देवायला बोलावलं आणि ते लोकांची पंगत खोळंबली म्हणून त्यांना हाक मारली की बाबा तुम्ही बसा, म्हणजे बाकीचे लोक बसतील म्हणून त्यांना बोलावलं आणि सांगितलं बाबा तुम्ही बसा. त्यांचा नेम चालू होता. ते म्हणले आई म्हणले, पण नंतर म्हणले बरं ठीक आहे, आता बाकीच्यांचं हे होतंय, खोळंबा होतोय, तर पंगत बसली तर मी येतो. पंक्तीवर बसले आणि नाही ना तसाच घास ठेवला आणि उठले. म्हणजे आधी चाकरी आणि मग भांगरे, आधी चाकरी मग भांगरे, हे सर्वश्रेष्ठ तसेच उठले. म्हणजे तुम्ही जीवन घ्या, हात जोडून सांगितले सगळ्या, तुम्ही जीवन घ्या, माझा नेम झाल्यावर मी बसतो. असं आपल्या जीवनात मूल्य असेल काय, हे सर्वश्रेष्ठ. मी आता सगळ्या गोष्टींचा उलगडा करणं काही शक्य नाही याच्यात, पण आपण समोर ठेवायला हरकत. भक्ती साधन म्हणजे असं आहे. मग ह्याच्यातच म्हणलेलं आहे, आता त्याची पुढची बाजू पण सांगितली, ह्याच्यातच म्हणलेलं आहे की हे जो करेल सर्वश्रेष्ठ मूल्य वगैरे मी आता त्यात जात नाही, पण आणखीन जी पुढची आहे की भगवंताचाच भक्त आहे काय, भगवंताकडे जाऊन ज्या वेळेला मी एखादी गोष्ट मागतो त्यावेळी मी त्या गोष्टीचा भक्त असतो, भगवंताचा नसतोच, नाही का. आपण सरळच आहे ना. समजा मी गेलो आणि बाबा माझं काय लग्न होते, माझं मुलं होते, अमकं होते तमकं होते, काहीतरी भगवंताकडे मागतो, तर मला प्रेम माझ्या लग्नाचं, माझ्या मुलाचं, माझ्या त्या गोष्टीचं काय, तुमच्या इस्टेटीचं, त्याचं प्रेम आहे, ते भगवंताचं प्रेम आहे. म्हणजे ते भक्ती साधन सुद्धा आहे म्हणून त्याला सर्वश्रेष्ठ म्हटलंय. कर्मयोगी हे सगळे, ज्ञानयोगी हे सगळे वाटेत लागले लाईन, त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की मला तोच योगी तू भक्तियोगी हो असं का म्हणतात, तर ही भक्ती म्हणजे हे सगळं असं आहे. मग अशासाठी त्याने लिहिलंय तू आयुष्यभर ह्यात आहे बघा, ज्ञानेश्वरीमध्ये दुसरीकडे आहे
त्यांनी तर मला ते आपण अंतकाळ सत्त वगैरे महाराज नाही का भाषा आपल्याला माहिती आहे, आपण इतका जप करतो हे करतो का तो शेवटी आपल्या मुखातनं तेवढं येऊ दे आणि आपल्या या सगळ्यातनं सुटका होऊ दे, आपल्या आनंदाने आपली गती आपल्याला मिळावी किंवा आपण मुक्त व्हावं असं आपल्याला वाटतं, यासाठी आपण हे करतो. भगवंताने तो उलट म्हटलंय की तू जन्मभर माझ्यासाठी जर एवढं करणार तर शेवटच्या वेळेला तुला आठवण माझी करायला लागावी ही करायला लागणं चुकीचं आहे. तुला माझी आठवण करायला लागणं चुकीचं आहे, त्यावेळेला धावून येणं माझं काम आहे. कसं असेल त्यावेळेला धावून येणं माझं काम आहे, तुझं एवढं माझ्यासाठी करतोयस तर तुझ्यासाठी त्या क्षणी करणं हे माझं काम आहे, ते तुझं काम नाहीच. आपण म्हणतो आपल्या बाजूने बरोबर आहे की आपलं हे व्हावं म्हणून आपण हे करतो, पण त्यांची करण्याची भाषा कशी आहे की त्यावेळेला मी धावतो त्यावेळेला तू धावला, मग त्यात काय राहिलंच काय, माझी एवढी आयुष्यभर आठवण केलेल्याचं काय राहिलं, त्या क्षणी जर तू आठवण करायची तर मग त्याच्यात काय राहिलं एवढं आयुष्यभर केल्याचं, तू आयुष्यभर करावं आणि शेवटी मीच धावून यावं, तू कुठल्याही अवस्थेत असेल त्यावेळेला मी धावून यावं माझं काम आहे असं ते आहे. हा भक्त त्यांना विपरीत आहे, म्हणजे भक्ती साधन जे शेवटी म्हटलंय हे भक्ती साधन असं आहे, हे आपल्याला जमेल का हा प्रश्न आहे. त्या भगवंतासाठीच सगळी कर्म होत असतात. आता कर्म तर आपल्याला प्रपंचासाठीच करावे लागतात, पण प्रपंचासाठी करावे लागणाऱ्या कर्मामध्ये भगवंत विसरून गेला नाही किंवा त्याचं अंतिम उद्दिष्ट ते आहे. आपण आता म्हटलं ना बाजूला ठेवलं मूल बरोबर आहे, पण पैसा पाहिजे बरोबर आहे, पण तो कशासाठी पाहिजे, अरे त्याचीच काळजी पुढे घेता यावी म्हणून मला तो पाहिजे. हा म्हणजे त्याचा अंतिम काय त्याचं शेवटी तो बघते मुलाची चालेल, दुसरी बाजू आहे त्याची ती आपण लक्षात घेऊ की त्याच्या काळजीसाठी मी हे करतो चालेल, म्हणजे त्याचं अंतिम उद्दिष्ट आता जाणं हे नसून ते त्याचं कल्याण करणं हे आहे असं गृहीत धरा. तर तसं भगवंत हे माझं कर्मांचं अंतिम उद्दिष्ट आहे असं काहीतरी जमलं तर हे तिसरं काय चौथं गणित आहे. आणि मग ते संगत त्याग वगैरे होईल, आता मी काय त्याग तर हे सगळे असं भक्ती साधन आम्ही करीत आहे. हे भक्ती साधन जे आहे ते मीच जाणून हे करावं, तर असं जो करेल त्याची माझे संबंध काय असतील त्याचे शेवटी हे प्रमाण द्या. त्याचे माझे संबंधाला उपमास द्यायची झाली तर मी देह तो आत्मा हे काय जर मला त्याला काही वर्णन करायचं असेल त्याचं त्या एकवटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा आहे. भगवंत आत्मा आहे, आपण देहाच्या अवस्थेत त्यांचं म्हणणं की मी देह आणि तो आत्मा आहे असं मी करत असतो. इतकं मला त्याच्याविषयी प्रेम वाटेल हे जी होय असं सगळं हे भक्तीचा परिणाम काय उचित ते पाहता स्फुरेत जे मोहे येणे चित्त व्यापळमध्ये किरा विरुद्ध दैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीचा सदान दिसे वस्तुजात देवा मज तैसे राधे जे मने भ्रांती वासिले आता काय हिता पुरे तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे जे सदा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्टदैवता तूच सदा रक्षिता आपली आमचे जैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अभेरू की सरिता ते सागरू तेही केली नादरी अपत्या ते माये सांडोनी जरी जाये तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुझी एकासी आणि बोलले जरी मानसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे घडी चरेना धर्मा ते जडकरी पुरुषोत्तमा सांगे आता विश्वनाथ महाराजांची आज जयंतीचा दिवस आहे. आज आपण पहिली जी पदं घेतली त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आज केवळ विश्वनाथ महाराजांची पदं होती, त्यांचे आपल्यावर मोठी कृपा आहे. तर तशीच ती राहो. 1916 त्या 2006 90 वर्ष झाली. आता त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष 10 वर्षांनी जन्मशताब्दी येईल. तर त्यांच्या सगळ्या त्या उपासनेला किंवा त्यांच्या ह्या सगळ्या सांगण्याला त्यांची गाथा आपल्याला माहिती आहे. 8000 अभंगांची गाथा आहे. मला तर काही आयुष्यात काय त्यातून बाहेर येता येईल वाटत नाही. अभ्यास करायचा म्हटलं तरी 8000 अभंगात काय आपल्याला 2-5 अभंग इथे आले तर आपल्याला एवढं त्याचा विचार करावा लागतो. तर त्यावरून कल्पना आपल्याला येऊ शकेल. तर ते त्यांचं स्मरण करण्याचा हा चांगला दिवस आहे म्हणून मुद्दाम आज सगळी पदं त्यांची घेतली होती. शेवटी त्यांचं पद घेऊ आणि थांबू.
आपल्या तयारी पावसाच्या अपेक्षेनं आपल्या मधल्या घरामध्ये जरी चहाची व्यवस्था केली तरी सांगायचं. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. सत्ताधारी ऐसे मन, सत्ताधारी ऐसे मन पडिले इंद्रियावळण. सत्ताधारी ऐसे मन पडिले इंद्रियावळण, पडिले इंद्रियावळण. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. करावया भावे पूजा, करावया भावे पूजा, मन ओळखे देवराजा. मन ओळखे देवराजा. करावया भावे पूजा, करावया भावे पूजा, मन ओळखे देवराजा. मन ओळखे देवराजा. मन ओळखे देवराजा. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. विश्वनाथा थोर मन, विश्वनाथा थोर मन, घडवी देवाचे दर्शन, घडवी देवाचे दर्शन. विश्वनाथा थोर मन, विश्वनाथा थोर मन, घडवी देवाचे दर्शन, घडवी देवाचे दर्शन, घडवी देवाचे दर्शन. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. ज्याचे मन शुद्ध झाले त्याने सुखासी जिंकले. या विषयाच्या निगडीत होतो. मायाची आठवण